क्षरमनाख्येयमानन्दमजमव्ययं श्रीमन्निवृत्तिनाथेति ख्यातं दैवतमाश्रये। गुरुरित्याख्यया लोके साक्षाद्विद्या हि शाङ्करी। जयत्याज्ञानमस्तस्यै दयार्द्रायै निरन्तरं। सार्धं केन च कस्यार्धं शिवयोः समरूपिणोः। ज्ञातुं न शक्यते लग्नमितिद्वैतछलान्मुहुः। अद्वैतमात्मनस्तत्त्वं दर्शयन्तौ मिथस्तरां। तौ वन्दे जगतामाद्यो तयोस्तत्त्वाभिपत्तये। मूलायाग्राय मध्याय मूलमध्याग्रमूर्तये। क्षीणाग्रमूलमध्याय नमः पूर्णाय शम्भये। सद्गुरुं परमानन्दं वन्दे आनन्दविग्रहं। यस्य सन्निधिमात्रेण चिदानंदायते तनुः। भगवान परमात्म्याच्या अनुग्रहाने नित्यानंद ऐक्य दीपिका की जी श्री शिवकल्याणांनी केलेली अमृतानुभवावरील एक टीका किंवा अमृतानुभवाचं विवरण आहे, त्याचं मंगलाचरण चालू आहे। मंगलाचरणाच्या साधारणपणे 100 ओव्या झालेल्या आहेत। आता उर्वरित विषय। अथवा ज्ञानियाशी 101 ओवी। अथवा ज्ञानियाशी अथवा ज्ञानियाशी विधी निषेध नाही, परी लोकसंग्रहार्थ करावे तेही। याही वाक्याचा अर्थोपाही रोचना मात्र। भगवत्पूज्यपाद आचार्य किंवा साक्षात भगवान परमात्मा गीतेमध्ये लोकसंग्रहमेवापि संपश्यन कर्तुमर्हति। जरी ज्ञानीपुरुषाला निस्तरैगुण्ये पथी विचरताम को विधी को निषेधः, जो तिन्ही गुणांच्या अतीत झालेला जो ज्ञानी म्हणजे ब्रह्मज्ञानी। ब्रह्मज्ञानी तर ब्रह्मविद ब्रह्मैव भवति। ब्रह्मवेत्ता हा तत्काळ साक्षात ब्रह्मस्वरूपच असतो। जोपर्यंत मनुष्य देहादिकांशी तादात्म्य करून मी देह आहे असं समजतो तोपर्यंत त्याला विधिनिषेध आहेत। जोपर्यंत कर्ता भोक्ता समजतो तोपर्यंत त्याला विधिनिषेध आहेत। जोपर्यंत दुःख निवृत्तीची आणि सुखप्राप्तीची इच्छा करतो तोपर्यंत त्याला विधिनिषेध आहेत। पण सुखदुःखाच्या कर्तृत्व भोक्तृत्व भावाच्या आणि जन्ममरणाच्या किंवा तीन देहाच्या पंचकोशाच्या आतीत झालेला जो महापुरुष आहे तर त्या महापुरुषाला विधी का हा आणि निषेध हा का, त्याला कोणतं करा असंही शास्त्र सांगत नाही आणि नका करू असं पण सांगत नाही। हे वर्णाश्रम वयोवस्था अभिमानो यस्य विद्यते। वर्ण आश्रम, मी अमुक वर्णाचा आहे, मी अमुक आश्रमाचा आहे, मी तरुण आहे, मी वृद्ध आहे, अशा अवस्था यस्य विद्यते। अशा अवस्था ज्याच्या ठिकाणी असते त्याला काय तस्यैव निषेधाश्च विधयः सकलापि, त्यालाच हे सगळे विधी आणि निषेध लागू पडतात। आता प्रश्न असा आहे, हा विषय आहे ज्ञानवान पुरुषासंबंधाने। मग आता बरेच ज्ञानवान पुरुष म्हणतात की त्याला विधी निषेध नाही, हे खरं आहे, हे शास्त्राचं मनोगत आहे, तरीसुद्धा आपण विधी निषेधाचं पालन केलं पाहिजे। ते कशासाठी केलं पाहिजे तर लोकांना उन्मार्गगामी होऊ नयेत म्हणून लोकांना आपल्या जीवनापासून मार्गदर्शन मिळावं यासाठी लोकसंग्रह केला पाहिजे, विधी निषेधाचं पालन केलं पाहिजे। तर आता हा ग्रंथ जो आहे हा अत्युच्च कोटीचा वेदांताचा शिरोमणी ग्रंथ आहे। तर त्याच्यामध्ये याचा विचार लोकसंग्रहासंबंधाने असा आलेला आहे की ज्ञानियाशी विधी निषेध नाही, ज्ञानीपुरुषाला विधी निषेध नाही, तरी परी लोकसंग्रहार्थ करावे,
परंतु लोकसंग्रह करावा. इथं लोकसंग्रह म्हणजे लोकांना एकत्र गोळा करावा असं नाही, लोकांचं सम्यक ग्रहण करून द्यावं, आपल्या स्वस्वरूपाचं त्यांना यथार्थ ग्रहण करून देणे याला लोकसंग्रह म्हणतात. म्हणजे त्यांना स्वरूपाकडं जाण्याचा जो मार्ग आहे त्या मार्गामध्ये त्यांना मार्गदर्शन करून त्यांना आपल्या स्वरूपाची अनुभूती यावी यासाठी लोकसंग्रह करावा असं सांगितलं. तर ते म्हणतात तेही याची वाक्याचा अर्थोपाय. लोकसंग्रह करावा ते जरी म्हटलेलं असलं तरी त्या वाक्याचा अर्थ मात्र काय रोचना मात्र आहे. म्हणजे ती एक प्रकारची पुष्पितावाणी आहे किंवा तो एक प्रकारचा अर्थवाद आहे. म्हणजे करावा म्हणजे सांगण्यामध्ये लोकसंग्रह केलाच पाहिजे हे सांगण्यात तात्पर्य नाही. ज्ञानीपुरुषाच्या जीवनात सहज त्याचं जे काही वर्तन असतं ते इतरांना उपयोगी पडतं म्हणून त्याने निषिद्ध वस्तूंचा त्याग करावा आणि विहित वस्तूचं ग्रहण करावं. कारण पाठीमागचे लोक जे आहेत ते यद्यदाचरती श्रेष्ठ तत्तदेवेतरो जनः स यत् प्रमाणं कृते लोकस्तदनुवर्तते. तो जो पुरुष आहे तर लोक जे श्रेष्ठ पुरुष आचरण करतात त्याचं अनुसरण करतात, म्हणून लोक त्याचं अनुसरण तो जसा वागेल तसं करतील. म्हणून स्वामी महाराज म्हणायचे की ज्ञानीपुरुषाने निषिद्ध कर्माचं आचरणही करू नये, निषिद्ध बोलूही नाही आणि निषिद्ध वागूही नाही. म्हणजे का तर त्याच्यावर इतर लोक अवलंबून असतात. हा एक विचार वेदांत विचार झाला तरी एक समाज धारणेमध्ये किंवा समाजाचं जे काही उदात्तीकरण नेहमी राहावं किंवा त्यांच्या ठिकाणी सत्कर्माचं आचरण, सद्भावना, सद्विचारांची दिशा त्यांना राहावी म्हणून ह्या ज्ञानीपुरुषाचं तर असं आहे. रात्री दिगंबर महाराजांनी एक वाक्य सांगितलं होतं इंग्लिशमध्ये की खरं ह्या पुरुषाचा उपयोग होतच असतो, त्याला काही करावं लागत नाही. त्याच्या जीवनाकडं पाहूनच लोकांच्या जीवनात बदल होतो. जे सांगून होत नाही ते त्याच्या सदाचरणाचं किंवा त्याचं जीवनचरित्र पाहून हे बदल होत असतात. असं जसं दगड आहे तर एखादा दगड काय तुमचं वाक्य होतं ते एखादा कोणताही इज नॉट फाउंड ऑन द वे. तर एखादा दगड आहे आणि तो दगड जर योग्य दगड आहे तर तो योग्य दगड म्हणजे कुठेतरी भिंतीला बसवला तर तो त्या ठिकाणी फिट बसतो. असा जर दगड असला तर तो दगड रस्त्यावर सापडत नाही, म्हणजे तो कुठं ना कुठं त्याचं उपयोगिताच होते. त्याप्रमाणे ज्ञानीपुरुषाचं जे आचरण आहे ते आचरण समाजाला अनुकरणीय असंच असतं. त्यांनी कोणतेही केलेले विचार, त्याच्या भावना किंवा त्याचा आचार हे सगळे म्हणजे लोकोपयोगी अशाच प्रकारचे असतात. आणि ते काय ते तो दगड घडवावा लागतो. घडवलेला दगडच भिंतीला उपयोगाला येतो, रस्त्यावर पडलेला उपयोगाला येत नाही असं त्यांनी वाक्य सांगितलं. तसं या ठिकाणी त्यांनी सांगितलं की हे सुद्धा बोलणं जे आहे ना, आता हे जे आपण एवढा विचार केला हा रोचना मात्र आहे. म्हणजे हा फक्त या ठिकाणी आपल्याला ऐकायला बरा वाटणारा विचार आहे. जो खऱ्या परमार्थ मार्गाला निघाला म्हणजे ज्याला अमृत अनुभव पाहिजे, अमृत स्वरूप अविनाशी अशा प्रकारची दिव्य अलौकिक अशी अनुभूती पाहिजे की ज्या ठिकाणी जन्ममरण परंपरा निश्चित खंडित झालेली आहे. त्याला त्या ठिकाणी सगळ्याच कर्तव्यांचा अभाव आहे. आणि हे जे लोकसंग्रह नावाचं कर्तव्य सांगितलं ते कर्तव्य रोचना मार्ता या अर्थवाद म्हणून आहे. ते त्यांनी करावं म्हणून त्याला हे विधान केलेलं निश्चित नाही. विधान केल्यासारखं दिसतं ते मात्र केवळ अर्थवादात्मक वचन आहे. स्वतंत्रता लाधला विरोध जयाचा मोडला, झालेपणाचा उतरला हुंजूची ज्याचा, तेने आपण पेविन काही लोकीच देखिला नाही, तयाशी एवढे ओझे काही लोकसंग्रहाचे, तेने आपण पेविन काही. त्याने आपल्या आत्मस्वरूपा व्यतिरिक्त लोकोची देखिला नाही. आत्मस्वरूपाच्या अतिरिक्त आत्मा कसा आहे? आत्मा एक आहे आणि तो अखंड आहे, सब्राभरीत ओतप्रोत आहे. आणि आत्मे तर सगळ्या पदार्थांचा त्रैकालिक अत्यंताभाव आहे. हा आत्मज्ञानी पुरुषाच्या बोधाचं स्वरूप आहे. मग ज्या वेळेला त्याला आत्मज्ञान होतं त्या आत्म्यामध्ये लोक आहे का? मग त्याला लोक तर कुठं दिसतच नाहीत. मग त्याशी एवढे ओझे काही लोकसंग्रहाचे, मग त्याला हे लोकांचं सम्यक ग्रहण केलं पाहिजे.
ग्रहण त्यांना करून दिलं पाहिजे, त्यांना यथार्थ ज्ञान व्हावं, त्यांचं आचरण जे आहे तर ते निश्चिद्धाकडं जाऊ नये, त्यांचे विचार जे आहेत ते विचारसुद्धा आत्मस्वरूपाकडेच त्यांना घेऊन जातील, अशा प्रकारचा आदर्श आपण स्थापन केला पाहिजे. एवढी जबाबदारी किंवा एवढं ओझं त्याला लोकसंग्रहाचं कसं असेल? लोक असेल तर लोकसंग्रह, लोकच नाहीत तर मग त्याला लोकसंग्रहाचं ओझं त्याच्यावर कसं काय येईल? यांनी या ठिकाणी मोठ्या खुबीनं सांगितलेलं आहे का, लोकच नाही ज्ञानीपुरुषाच्या ज्ञानामध्ये, तर त्याला लोकसंग्रहाचं ओझं कुठून असणार? त्याशी कर्तव्यता उरली नाही, ते लोकत्रयेशी पाही, यथाधिकाराशी काही उल्लंघू न शके. आता त्याशी कर्तव्यता उरली नाही, त्याला तर कोणतीच कर्तव्यता उरलेली नाही, त्याला कर्तव्याचा अभाव झालेला आहे, काही करण्याचं तर काही शिल्लक राहिलेलं नाही. ते लोकत्रयेशी पाही, आणि ते पण त्याला ती कर्तव्यता उरली नाही, ती त्याला ऐहिक किंवा पारलौकिक किंवा मोक्ष, लोकत्रय तिन्ही लोकांशी त्याला काहीच कर्तव्य राहिलं नाही. इहलोकातलाही लोक नाही, परलोकही नाही, बरोबर नाही. इतकंच नाही तर मोक्षाशी सुद्धा कर्तव्य नाही, कारण का तो नित्यमुक्त स्वरूपाची त्याला यथार्थ जाणीव किंवा अनुभूती झालेली आहे. आणि यथाधिकाराशी काही उल्लंघू न शके, त्याला कोणतंच कर्तव्य नाही तरीसुद्धा आपला जो यथाधिकार, आपल्याला जो अधिकार आहे त्या अधिकाराचं तो उल्लंघू न शके, तरीसुद्धा त्याला धाडस नाही, सात्विक धैर्य नाही का ह्या अधिकाराचं उल्लंघन करावं. अधिकाराचं म्हणजे शास्त्र प्रतिपादित वर्णाश्रम धर्माचं, बरोबर ना, उल्लंघन करावं, तो करू न शके, तो करू शकत नाही. तो काय म्हणतो? माझी देखी लागेल तेने जना हात रेल, आयशे जेथे थांबेल तेथे सरळता कैची. आता ते म्हणे, तो असं म्हणायला लागला तरीसुद्धा त्याला धाडस नाही. स्वामी महाराजनी म्हणायचे की तुम्हाला हे माणसाला जर खरं ज्ञान झालं असेल तर त्यांनी काय लिहिलं? लौकिको वा वैदिको वा अन्यथा वा, लौकिक असो वैदिक असो किंवा अन्यथा असो, तर त्याचा कोणताच आत्मस्वरूपाचे संबंध नाही, तर त्याची कोणाची भीड ठेवील? तो लौकिकाची ठेवील का वेदाची ठेवील किंवा अन्यथाची ठेवील? कशाचीच त्याला भीड नाही. परंतु ते म्हणतात, पण हा मात्र म्हणतो माझी देखी लागेल. माझी देखी लागेल म्हणजे माझ्या जीवनाकडे हे लोक जर पाहतील तर ते नाही जनहात रेल, मग लोक काय म्हणतील? यद्य जात ती श्रेष्ठ तत्तदेवे तर्व जनहा, आणि मग ते काय होईल? सगळे लोकसुद्धा तरुण जातील. आयशे जेथे थांबेल, आणि अशा विचारात जो त्या ठिकाणी थांबून राहील, तर आता तुम्ही सांगा बरं, ते सरळता कायची? सरळता का वाट वाकडी झाली, त्याची वाट वाकडी झाली, कारण त्याच्यात तो कुठं थांबला? लोकांपर्यंत थांबला, आहे की नाही? हा एक प्रकारचा लोकेशनेचाच भाग आहे की नाही? त्याच्यामध्ये थांबला. सरळता कैची? निज सुखाचे निभावे, अविहिताकडे न धावे, स्वार्थाचे नावे कैवल्यही नेघे. खऱ्या ही सरळ दृष्टी नाही. ज्याला सरळ दृष्टी आली तो काय करेल? निज सुखाचे निभावे, आपलं जे आत्मसुख आहे त्या आत्मसुखाच्या सत्तेने, आत्मसुखातच तो रममान झालेला असल्यामुळं अविहिताकडे न धावे. तुम्ही म्हणणार तो पुरुष काय मग अविहित कर्म केले म्हणजे तुम्ही त्याला ज्ञानी म्हणणार का? अरे त्यालाही पण ज्ञानी म्हणणार नाही आम्ही, तर का अविहितही त्याच्या चित्तात, अविहितही त्याच्या ठिकाणी नाही आणि विहितही पण नाही, अन्यथाही नाही, लोकही नाही आणि वेदही नाही. तत्र वेदा अवेदा भवन्ति, ते वेदसुद्धा त्याच्यात काय झालेले असतात? अवेद झालेले असतात. पिता अपिता भवती, माता अमाता भवती. आपण जर म्हणतो हे विधेय कैवल्यातच, हे विधेय कैवल्यात नाही, विधेय कैवल्यात तत्स्वरूपात आहे. आणि इथं म्हणजे काय? त्या स्वरूपाचा निश्चय, आणि त्या निश्चयामध्ये तर वेदही नाही, माताही नाही, लोकही नाही, अशा प्रकारचे ते विहितही नाही आणि निषिद्धही नाही. म्हणून म्हणतात निज सुखाचे निभावे, अविहिताकडे न भावे. यांनी इतकी गणितासारखी म्हणजे तंतोतंत ही मांडणी केलेली आहे का तो निज सुखाचा त्याच्या ठिकाणी भाव आहे, म्हणजे सत्ता आहे, बरोबर. निज सुखाचा त्याला अनुभूती आहे, आणि त्यामुळं अविहिताकडे न धावे. तो अविहिताकडे कशाला धावेल? त्याची उंची इतकी वाढलेली आहे की स्वार्थाचे नावे कैवल्यही निघेल. लोक जाऊ द्या, आपलं आपण पहा. बरेच लोक म्हणतात ना की आपल्याला काय केलं, हे आपल्याला काय करायचं, आपलं पाहो, तर त्याला स्वार्थ म्हणतो आपण. तर स्वार्थाचे नावे स्वतःच्यासाठी, आणि बाकीचा स्वार्थ नाही, तो आत्मघात आहे. धर्म अर्थ काम हे पुरुषार्थ, पण मोक्ष तर पुरुषार्थ के नाही.
ज्या पुरुषार्थामध्ये कैवल्याची म्हणजे मोक्षाची प्राप्ती होते. पण ते म्हणतात स्वार्थाचे निनावे, आपला स्वार्थ साधावा म्हणून तो कैवल्यही नाही घे. तो कैवल्य पण घेत नाही. कैवल्या ते परवते सर म्हणती, ते कैवल्य घेत नाही. कारण काय, कैवल स्वरूपच तो आहे. कैवल्याचं काय त्याला घे म्हणजे कारण ज्या मोक्षाची प्राप्ती करायची ते नित्यमुक्त स्वरूप त्याचं सिद्ध झालेलं आहे. त्यामुळे तो कैवल्य जर घेत नाही, स्वार्थासाठी कैवल्य घेत नाही, तर लोकांसाठी विधिनिषेधाचं ओझं किंवा लोकेशना किंवा लोकसंग्रह हे करायला अर्थातच प्रवृत्त होणार नाही. आगा लोकत्रया लोकभावे सुखवाचक जे जे आगवे ते येणे स्वभावे आपण आपे लाहिजे. याचं कारण सांगतात. काल तुम्ही कोणती ओळी सांगितलं ना की विषय का भोगत नाही, कोणी सांगितले की जे ज्याच्या विषयातही काही आपण पे वाचूनही नाही, हां विषय कवन काही बाधितील कवना. आणि दुसरे एक आहे आपण पे दिठे जयाचे स्वसुखाचे सदा खराटे तयाशीच विषय हे गोमठे आवडती. अशी स्थिती आहे. आणि हा तर काय आहे, आत्मसुखाने निर्भर झालेला महापुरुष आहे. तो काय म्हणतो, आगा लोकत्रया लोकभावे सुखवाचक जे जे अघवे ते येणे स्वभावे आपण आपे लाहिजे. आगा अहो असं आहे की लोकत्रया हे जे लोकत्रय आहेत, ऐहिक पारलौकिक आणि मोक्ष, बरोबर ना. तर याच्यामध्ये किंवा लोकत्रय म्हणजे स्वर्ग मृत्यू आणि पाताळ, याच्यामध्ये लोकभावे लोकांच्या भावनेने म्हणजे लोकांची जी काही सरणी आहे, विचारसरणी आहे, त्या लौकिक विचारसरणीमध्ये सुखवाचक जे जे आगवे त्याच्यामध्ये ज्याला सुख असं सुखवाचक म्हणून जे आहे या ठिकाणी असणारे लौकिक शब्दस्पर्शादी त्यांच्यापासून इंद्रियांच्या अनुकूल असणारी शब्दस्पर्शादी त्यांच्यापासून इह लोकामध्ये इंद्रियाच्या संयोगामध्ये मनाला अंतःकरणवृत्तीला जे सुख होतं त्याला सुख असं म्हणतात. परलोकामध्ये जे दिव्य अमृतपान वगैरे याच्यापासून जे अप्सरादिकांपासून सुख होतं त्याला सुख असं म्हणतात. तत्त्वज्ञानाच्या प्रांतामध्ये मोक्ष, त्या ठिकाणी अज्ञान निवृत्तीने उपलक्षित असं जे ब्रह्म त्याला मोक्ष असं म्हणतात. असं लोकत्रयामध्ये त्याची जाणीव आहे. परंतु सुखवाचक जे जे आघवे जे सुखवाचक म्हणून जे इहलोकातलं परलोकातलं सुख किंवा स्वर्गमृत्यू पाताळातलं सुख किंवा जागृती स्वप्न सुषुप्ती यालाही लोकत्रय म्हणतात, याच्यातलं असणारं जे सुख म्हणून आहे ते येणे स्वभावे, त्याला आपल्या स्वभावे म्हणजे आपल्या स्वस्वरूपाने आपण पेला आपल्या स्वस्वरूपाच्या ठिकाणी स्वरूपाचं सुख त्याला अनुभूतीला येतं. त्यामुळं दुसरं एक आहे ना, जो अमृताते ठेवी जो अमृताते ठेवी तर तो जैसा कांजीनं सेवी तैसा स्वसुखानुभवी न भोगी वृद्धी. त्याला तर त्या ठिकाणी हे किती ऐश्वर्य असलं तरी ह्या ऐश्वर्याकडं त्याच्या भोगाकडं त्याची प्रवृत्ती होत नाही. येणे स्वभावे आपण पेला स्वभाव त्याला कोणत्याही प्रकारची क्रिया किंवा भावना न करता ते सुख त्याच्या स्वतःच्या ठिकाणी स्वतःसिद्ध आहे. त्यामुळे तो कशाला विषयांच्या दारात वनवन भटकून त्या विषय सुखाची इच्छा करील, अर्थात करणारच नाही. जे ते अपरोक्ष सुख एक जेथे हरपले तिन्ही लोक तो काय बाह्य सुख चुंबावया धावे. तुम्ही म्हणणे की तो निषिद्ध क्रिया करायला अविहित क्रिया करायला प्रवृत्त होईल. कशाला प्रवृत्त होईल? कारण त्यांनी सांगितलं अपरोक्ष सुख आहे. ते सुख पुन्हा कसं आहे, कल्पनेतलं किंवा भावनेचं सुख आहे का मानवी सुख आहे, ते वास्तव सुख आहे, ते अपरोक्ष आहे. शिवाय ते त्याला परोक्ष नाही. स्वर्गातलं सुख परोक्ष आहे की नाही. आणि या लोकातलं जरी सुख असलं तर ते सुखसुद्धा काय आहे, ते सुख दुःखाच्या संबंधाने युक्त अशा प्रकारचं ते सुख. सुख पाहता जवा पाडी दुःख पर्वता एवढे किंवा त्याच्या ठिकाणी काय परिणाम दुःख आहे, ताप दुःख आहे, संस्कार दुःख आहे, परिणाम आणि गुणवृत्ती विरोध एवढ्या प्रकारचं ते दुःख जे आहे, आपलं सुख जे आहे ते एवढ्या दोषांनी त्या सुखाला स्पर्श केलेला आहे. आणि इथं निर्भेळ सुख त्याला मिळतं, निर्विषय मिळतं, निरुपाधिक आहे, स्वयंप्रकाश आहे, स्वतःसिद्ध आहे की नाही. आणि त्याला कोणतंही आलंबन लागत नाही, आश्रय लागत नाही. असं जे सुख आहे ते आपण आपल्यालाही जे ते अपरोक्ष सुख एक जेथं हरपले तिन्ही लोक, त्या सुखामध्ये तिन्ही लोक हरपून जातात. ऐहिक पारलौकिक किंवा मोक्षसुख हे सगळे त्या ठिकाणी हरपून गेलेले आहेत. त्या मोक्षसुख म्हणजे त्याच्या स्वरूपभूत सुखामध्ये सगळेच हरपून गेलेले आहेत. तो बाह्य सुख चुंबावया धावे काही,
तेव्हा बाह्य सुखाचं आस्वादन करण्यासाठी तो आता बाहेर माऊलींची होई ना सांगे कुमुदळाचे ताटे, जो जीवेला चंद्रकिरणे चोखटे, तो चकोरू काय वाळवंटे चुंबिता हाते. अशा प्रकारची स्थिती आहे. बाह्य सुख चुंबावया धावे, आक्षेपार्थ बाह्य सुखाचं आस्वादन करण्याकरता धावेल का? अर्थात धावणार नाही. जया आपण पे सांडोनी काही, इंद्रिय ग्रामावरी येणेच नाही. तो विषय न सेवी हे काही ना, तो विषय न सेवी हे काही विचित्र येतं. तो विषय सेवन करणार नाही हे सांगण्याची काही गरजच नाही. आत्मसुखाची या गोडिया, जो विटे जो का सकळ विषया, जयाच्या ठाई इंद्रिया मानू नाही. जो स्वसुखाचे निपडे भरे जाण, विषयी नव्हे ना उदासीन, आसो आत्मसुखावून न चाखेचे काही. जो स्वसुखाचे निपडे भरे जाण, ज्याला स्वसुख म्हणजे आत्मसुखाचं पडीभर म्हणजे आत्मसुखाचा अतिशय, आत्मसुखाचं आधिक्य ज्याच्या ठिकाणी आहे, तो विषयी नव्हे ना उदासीन, जो आत्मसुखाचा भर ज्याच्या ठिकाणी आहे, आधिक्य आहे. पडीभर हे शब्दाचा आणखी जवळचा अर्थ काय? हां अनुभव आपण अर्थ 3 अर्थ दिलेत ना. श्रेष्ठ म्हणजे श्रेष्ठ असणारा अनुभव सुख ज्याच्या ठिकाणी आले का आत्मसुखाचा निरतिशय लाभ ज्याला झालेला आहे, असा आत्मसुखाचे नि पडीभरे म्हणजे दुसरा अर्थ स्वसुखाचे नि पडीभरे म्हणजे स्वसुखाचा त्याला अनुभव प्राप्त झालेला आहे. तर त्याला तो पुरुष विषयी नव्हे ना उदासीन. तो विषय कधी होईल का? आत्मसुखाचं आधिक्य ज्याच्या ठिकाणी अनुभूतीला आलं, तो विषयी नव्हे, तो विषयी म्हणजे त्या ठिकाणी विषयांच्या ठिकाणी आपल्याला सुखप्राप्ती होईल अशा प्रकारचा भ्रम त्याच्या अंतःकरणात उद्भवणं कधी शक्य नाही. ते इतकंच सांगतात, नव्हे ना उदासीन. तो विषयी नव्हे, पण विषय तर नाही, पण उदासीनसुद्धा नाही तो. कारण बरं उदासीन कोणता? एखादा पदार्थ असावा तर त्याच्यामध्ये आसक्ती किंवा उदासीनता असावी. जो पदार्थच उत्पन्न झाला नाही त्याच्याविषयी उदासीनता तरी काय करायची? कारण राग, द्वेष, उपेक्षा, प्रीती याचा विषय कोण होईल? अस्तित्वात असणारा पदार्थ होईल, आहे की नाही? अगा जे झालेचे नाही तयाची वार्ता पुसशी काही, असं त्याच्या बोधाचं स्वरूप आहे. तो मुळं तो विषयामध्ये आसक्त पण नाही आणि उदासीन पण नाही. ज्ञानियाच्या ठाई याची मातुकीर नाही. देही देहभाव जीही स्ववश केले, अशा प्रकारची स्थिती आहे. म्हणून सांगतात की विषयी नव्हे ना उदासीन, असो आत्मसुखावून न चाखेची काही. तो आत्मसुखा वाचून किंवा सुखरूप आत्म्या वाचून दुसऱ्या कशाचंही चाखत नाही ना रसास्वादन करत नाही. त्याला आपल्या आनंदाचा भोग जरी झाला, त्या आनंदाचे डोहे आनंद तरंग किंवा आपण काय म्हणतो सुखाचे व्यवहारी सुखलाभ झाला, आनंद कोणाला मागे पुढे. त्याला मागे पुढे म्हणजे आश्रय किंवा विषय या संबंधाने कोणताही विचार आला, तो विचार कोणता होईल? आत्मविचारच त्याच्या ठिकाणी असेल आणि होणारी अभिव्यक्ती आत्मसुखाचीच होईल. त्यामुळे तो विषयांचं सुख सेवन करणार नाही, हे काही वेगळं सांगण्याची गरज नाही. अहो, विषय नावाचा पदार्थ जर अस्तित्वात नाही असा त्याचा निश्चय झाला तर त्याचा त्याग करायचा किंवा ग्रहण करायचा हा विषयच मागं पडला, आहे की नाही? म्हणून सांगतात जयाचे आत्मसुखावून न चाखेचे काही. आगा लोहे परीस जयाचे पदरी, तो काय हिंडे दारोदारी, तेवी स्वानंद सरोवरी पौढला जो. आगा अरे लोह परिस जयाचे पदरी, जयाचे पदरी लोह परिस, ज्याच्या पदरात किंवा ज्याच्या ताब्यामध्ये ज्याच्याजवळ लोखंड आहे आणि परिस आहे, दोन्ही ज्याच्याजवळ आहे, तो काय दारोदारी हिंडे, तो दारादारामध्ये भिक्षा मागत हिंडेल का? आहे की नाही? लोखंडाचा परिसराला स्पर्श केला की काय आहे? लगेच सोनं होतं. तसं आपल्या अंतःकरणवृत्तीला परमात्माविषयी केला बरोबर का, लगेच काय होतं? त्याला आनंदाची अभिव्यक्ती होते. तो कशाला विषयांच्या दारात जाईल? मग तो तेवी स्वानंद सरोवरी, तर आत्मानंदाच्या सरोवरात जो पौढला, ज्यांनी शयन केले. इथं आत्मानंदाच्या
सरोवरात पौडला म्हणजे तो झोपलेला आहे. म्हणजे याचा अर्थ त्या आत्मानंदाच्या सरोवरामध्ये तो इतका रममाण झालेला आहे की आत्मानंदाचा मी भोग घेत आहे अशी भोक्तृत्वाची भ्रांती त्याच्या ठिकाणी कधीच होत नाही. तो त्या ठिकाणी आनंद स्वरूपच होऊन राहिला म्हणून त्या ठिकाणी तो पौडलेला आहे असं म्हणतात. यांचं हे ना काल आपण प्रमाण सांगितलं हां, तुका म्हणे मग नये वृत्तीवरी, हे सांगायचं. तुका म्हणे मग नये वृत्तीवरी आणि सुखाचे शेजारी पौडणे. आत्मानंदाच्या शय्येवर जो पौडलेला आहे, शांतपणाने गाढ झोपलेला आहे. किती गाढ झोपलेला आहे तर काळा राहे काळवखा आपणाना पारिखा. पुढं काय, हा चोजे मी आशिका तोही नव्हे ना. ना चोजवे आशिका हा मी बाणे, अशी त्याची स्थिती आहे. काळ्या रात्रीत काळ्या शेतामध्ये अमावास्याच्या काळ्या रात्री काळा मनुष्य गाढ झोपलेला आहे. निरंजनी निरेला आणखी नाही देखीला. निरंजन एकट्यात रानामध्ये एकटाच मनुष्य झोपलेला आहे, आणखी नाही देखील. दुसऱ्या कोणी, तो कोणाला पाहत नाही आणि त्याला कोणी पाहत नाही. पुढं काय, आपुलाही निमाला आठवत आहे, मी आहे याचं तरी आठव आहे का, नाही. अशी जी स्थिती आहे तीही याच्या आत्मानंदाच्या रसास्वादाची पद्धती आहे की नाही. त्यामुळं हा जो पुरुष आहे तो विषयाकडे धावेल एवढं काय, तोच कोणाला विषय करीत नाही, तो कोणाला विषय होत नाही, स्वला विषय करीत नाही आणि त्याने विषयाला विषय केलं. असं कधी होईल का? कधी होणंच शक्य नाही. फक्त एवढंच आहे का तो नाही म्हणण्याची सोय नाही. तुम्ही म्हणाल मग इतकं का बोलले, इतकं बोललं तरी तेव्हा हे कळतं आहे की नाही, तेव्हा त्याची स्वरूप स्थिती कळते आहे की. तो मृगजळी निघोधावे की गंधर्व नगरी सुखावे किंबहुना आता तो विषय काय आहे, विषयाचे समसुख बेगडाची बाहुली आभराची सावली जाईल रया, अशी ह्या विषयांची स्थिती आहे. काय विषयाने जर सुख होत असेल तर त्याने सांगितलं तरी विद्युत स्फुरणे का न पाहे जगा माझे. विषयी सुख आहे हे बोलणेचे सारिखे नव्हे, तरी का विद्युत स्फुरणे न पाहे जगा माझी. ते विषयाचं सुख जरी म्हटलं तर विजेच्या स्फुरणामध्ये विजेचं एक स्फुरण झालं म्हणून काय सगळ्या जगातला उजेड होतो काय, कायमचा उजेड होतो काय, किंवा सगळ्या विषयांचं प्रकाशन निरंतर होतं आहे काय, तशा प्रकारची त्याला ह्या विषयाची जाणीवसुद्धा नाही. आणि म्हणून म्हणतात की तो मृगजळी निघोधावे. आता त्याप्रमाणे त्याला हे भासमान पदार्थ आहे. उदाहरणार्थ तुम्ही म्हणाल त्याला जगाची प्रतीती येते का नाही. विषय वेदांत सांगतो की आत्मा आणि अंतकरण यांचा अध्याशिक तादात्म्य संबंध असेपर्यंत जगतातल्या सगळ्या पदार्थांची प्रतीती ही ज्ञानवान पुरुषालाही होत राहते असं वेदांत सांगतो. जरी होत असले तरीसुद्धा प्रतीती होत असली तरीसुद्धा त्याची प्रवृत्ती त्यांच्या संपादनाकडं किंवा त्यांच्या त्यागाकडं होणं शक्य नाही. का शक्य नाही त्याविषयी सांगतात की मृगजळी निघोधावे. मृगजळ प्रतीतीला येत नाही का. मग आता एखादा माणूस म्हणतो का आम्हाला काय करायचं, हे मृगजळ आहे ना तर हे आम्हाला फार त्रास देईल, आता याच्यातून आपल्याला बाहेर निघलं पाहिजे. मृगजळाचा पूर आलेला आहे की नाही, आणि त्यातून कोणी बाहेर निघण्याचा प्रयत्न करतो का. म्हणजे प्रतीतीला आलेल्या विषयाची अप्रतीती व्हावी आणि हाच आपल्या जीवनातला पुरुषार्थ असेल असंही तो कधी विचार करत नाही. आलं तर येऊ द्यात प्रतीतीला. कसं आहे ते मृगजळवत आहे आणि मृगजळवत जाईल रया. कोणाचे मायबाप कोणाचे गणगवत, मृगजळवत जाईल रया असा त्याचा निश्चय असतो. बरं, मृगजळाचा केवढाही मोठा पूर आला तरी पर्वत काही बाजूला होत नाही, किंवा तसा किती जरी शुभाशुभ प्राप्त झालं जीवनामध्ये, शुभ आणि अशुभ हे दोन्ही मृगजळ आहेत. त्यामुळं त्याच्या अंतकरणाला ते कधीही विकारी करू शकत नाही.
हां, आम्ही तो कधी असं म्हणत नाही का आता ह्या मृगजळापासून आता पुराला आपण ताबडतोब बाहेर निघलं पाहिजे आणि कुठंतरी शोध घेतला पाहिजे. कोणाचा शोध घेईल दुसरा? गंधर्व नगरी सुखावे. आकाशामध्ये जे ढगांचे आकार होतात गंधर्व नगर, आणि त्या गंधर्व नगरात गेलो आणि ह्या मृगजळाच्या पुरातून आपण सुटलो एकदाचा का गंधर्व नगरात जाऊन आपण सुखी राहू, असं कधी कोणी करील का? करणार नाही. किंबहुना फार काय सांगावं ते म्हणतात, विषयाचे नावे कैवल्य ही नेघे. विषयाच्या नावाने तो कैवल्याला म्हणजे मोक्षाला सुद्धा घ्यायला तयार नाही. विषयाच्या नावाने जर मोक्षाला घ्यायला तयार नाही, मला मोक्ष पाहिजे चांगलं बघा, अंतकरण वृत्तीला मोक्षसुद्धा विषय करत नाही, तर अंतकरण वृत्तीला ऐहिक किंवा पारलौकिक विषय सुखाला तो विषय करील का? त्याची अंतकरण वृत्ती कधीही करणं शक्य नाही. ना तरी विषयाचे नि अभिलाषे जगची आत्मत्वे देखे, मग इतरांची धनदाराधिके आपुलीचे माने. आता हा दांभिक ज्ञानी जो आहे ना, वास्तविक का माहिती पण त्यांनी सांगितलं आहे, कारण ते पण माहीत असायला पाहिजे. लोकांना ओळखण्यासाठी नाही, पण आपल्याला आपलं परीक्षण करता यावं म्हणून सांगितलं. आणि बहुतेक वेळेला अशा प्रकारचं जनमानसामध्ये प्रवृत्ती दिसून येते. म्हणून एवढ्या महान ज्याला काय म्हणतो आपण वैचारिक धन ज्याच्यामध्ये दिले, त्याच्यामध्ये ही गोष्ट हे कल्याण स्वामी सांगतात. त्यांच्यामध्ये सांगितलं, ना तरी विषयाचे नि अभिलाषे जगची आत्मत्वे देखे. काही लोक असे आहेत, आता हे सगळ्या जगाला आत्मत्वाने पाहिलं, आत्मौपमेन सर्वत्र समम पश्यति यो अर्जुन सुखम वा यदि वा दुःखम सयोगी परमो मतः. काल आपण पाहिलं त्यापेक्षा वेगळी गोष्ट थोड्या वेगळ्या अंगाने पैलूने त्या श्लोकाकडं भगवंताला सांगायचं आहे. त्या आपण काल काय त्याला पूर्व पक्षात घातलं, बरोबर ना. भगवंताला असं सांगायचं आहे का किती ज्ञानी पुरुष असला आणि जर त्याचा व्यवहार झाला तर तो व्यवहार इतका उच्च कोटीचा असतो की त्याच्यामुळं तो जो पुरुष आहे तो सगळ्या जगातला श्रेष्ठ योगी मी मानतो. कोणता? जो आत्मौपम्येनं, ज्याला आपल्यासारखं, आत्मौपम्येनं म्हणजे आपल्या अंतकरणाला ज्याच्यापासून सुख किंवा दुःख होतं त्याच गोष्टीनं दुसऱ्याच्याही अंतकरणाला सुख किंवा दुःख होणार. म्हणून आत्मौपम्येन सर्वत्र समम पश्यति यो अर्जुन. सगळं सारखं पाहतो म्हणजे मला जर कोणी वाईट बोललं तर मला दुःख होतं ना, मग दुसऱ्याला वाईट बोललं तर त्यालाही दुःख होईल. अशा प्रकारचं समम, अशी समानता जो पाहतो, स योगी परममतः, तो सर्वात मला आवडणारा श्रेष्ठ योगी आहे, असं भगवान या ठिकाणी सांगतात. म्हणजे लोकव्यवहार जरी झाला तर त्या लोकव्यवहार कसा आहे, त्याचं 12व्या अध्यायात ते सांगितलं, अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रहा करुण. हे सगळ्या गोष्टी काय, तो लोकांच्यावर करुणा करील, परोपकार करील, त्यांना सहाय्य करील, त्यांच्यासाठी आपल्या देहादिकांची पर्वा करणार नाही. असा तो ज्ञानवान पुरुषाचा जर आचार असला तर तो अशा प्रकारचा आचार असेल आणि तो श्रेष्ठ योगी. पण तो का झाला? आत्मौपम्येन सर्वत्र, सगळं आत्मरूप आहे असं तो पाहतो, बरोबर ना. आणि ते आत्मरूप पाहतो त्यावेळेला त्याला अंतकरण आहे का नाही? आहे. मग त्याच्या अंतकरणाची विचारधारा कोणत्या प्रकारची असते? तर ह्या प्रकारची असते. तो काय म्हणतो, पेरिले तैसे काय पेरिले तैसे उगवते, बोलण्यासारखे उत्तर येते. दासबोधामध्ये समर्थाने सांगितलं, पेरिले तैसे उगवते, बोलण्यासारखे उत्तर येते, तरी मग कर्कश बोलावे हे काय निमित्त? तो त्याच्या विचारधारा ही आहे. जसं पेरलं तसं जर उगवत असेल, त्या ठिकाणी जसं आपण बोलू तसं जर उत्तर येत असेल, तर मग कर्कश बोलण्याचं काय कारण आहे? कर्कश बोललं तर उत्तर कोणतं मिळेल? कर्कशच मिळेल. अशा प्रकारची स्थिती आहे. तर इथं चिंतन हे चाललं आहे, तो काय करील, लोकांना जेणेकरून दुःख होणार नाही आणि जेणेकरून ज्या गोष्टीने आपल्याला सुख होतं ती गोष्ट तो लोकांना देत राहील. त्याच्यामध्ये स्वामी म्हणायचे, खरं लोकांना सुख कशाने होतं? आत्मज्ञानानेच होतं, आहे का नाही? आत्मज्ञानापासून खरं सुख मिळत नाही, आणि याला खरं सुख कशाने प्राप्त झाले? आत्मज्ञानाने. म्हणून खरं आत्मज्ञानाचा प्रचार प्रसार करणं हे सगळ्यात मोठं लोकांना सुख देणे. आणि बाकीचा सुखाभास देऊन काय 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 करणार आहे तुम्ही? त्यांना खरंच सुख प्राप्त होणार आहे का दुसऱ्या मार्गाने? ना तमेव विदित्वा अतिमृत्यूमेती नान्यः पंथा विद्यते आहे. नाही, त्या परमात्म्याला जाणण्यावाचून जर सुख प्राप्तच होत नाही तर ते सुख तुम्ही त्यांना दिलं पाहिजे, आहे की नाही? आणि हा सयोगी परममतः, तो योगी खराच श्रेष्ठ योगी आहे. आता हा एक दांभिक योगी आहे.
हा जो पुरुष आहे इथं आता जो वर्णन करतात वहीमध्ये, तो काय म्हणतो, तो म्हणतो ना तरी विषयाचे ने अभिलाचे, याच्या मनात हे शब्द स्पर्शाधिक भरपूर विषय आपल्याला मिळावे, आहे की नाही, बरोबर ना, आपल्याला मिळावे म्हणून तो म्हणतो जगचे आत्मत्व देखे, सगळं जगच काय आहे, माझा आत्मा आहे, त्यामुळे सर्वावर माझा अधिकार आहे, आहे की नाही, त्या पुन्हा मी ज्ञानी आहे, को विधी को निषेध, हा असं म्हणून तो म्हणतो हे सर्वच आहे. कितीतरी गुरूंना शिष्य आपलं सगळं तनमन धन समर्पण करतात, आहे की नाही, आणि गुरु ते स्वीकारतो. वास्तविक गुरुला ते पाहिजे का किंवा त्याची गरज आहे का, कारण तो खरा गुरु नसतो, आहे का. शिष्याची जो नेघे सेवा आणि मानी देवा सारिखे, त्याचा फळे उपदेश आणि का दोष उफराटे, तुकाराम महाराजांनी सांगितलेले. त्यासाठी त्याला म्हणतात की तो काय म्हणतो, सगळे आत्मरूप आहे, तुम्ही आत्मरूप म्हणजे हे घर तुमचं म्हणजे माझंच घर आहे की नाही, तुमच्या खिशातले पैसे हे आमच्याच खिशातले पैसे आहेत, कारण आम्हाला सर्वत्र आत्मरूप दिसतं, असं सांगतो. अशा दांभिक अशा ज्ञानीपुरुषाचं किंवा हे झालेलं जे ज्ञान आहे त्यांनी दिलं उपजोची ज्ञान आहे. खरं तर हे ज्ञान कोणाला लवकर होतच नाही, आणि आत्मज्ञान झालं, परंतु हे जर आपाततः किंवा ज्ञानाभासातलं जर ते असेल तर त्याला काय होतं, उपजले अवांटासू आहे, ते आडवाटेलाच त्याला कुठंतरी घेऊन जातं. म्हणून ते यांनी सांगितलं, अकानंद स्वामींद्रात दुसऱ्या प्रकारे सांगितले, साधारण अंश सांगतो की एका त्या गुरुनी त्यांनी सांगितलं की तुमचं सगळं धन मला द्या, सर्व धन मला द्या. तर त्यांनी सांगितलं की कारण काय म्हणे, आता सर्वत्र आत्म आहे का, दुसरं कोणी आहे, आत्म्या अतिरिक्त कोण आहे, आणि ते आत्मज्ञान तुम्ही मला दिलं की तुम्हाला सांगितलं की नाही, आता सर्वत्र एकच एक आहे की नाही, बरोबर आहे ना, मग तुमचं धन आणि ते माझंच धन आहे, मग तुम्ही तुमच्याजवळ ठेवण्यापेक्षा मला द्या. तर ते म्हणे देणार नाही म्हणे, कारण ते म्हणे हा जर आत्म्याचा आवाज असता तर दिला असतं, पण तुमच्या ह्या धनेशनेचा किंवा धनाची वासना सांगत आहे, तुम्हाला मी अनर्थात घालू इच्छित नाही. असं त्यांचं हे तुमची जी मागणी आहे ही काय आहे, वासनेची मागणी आहे. तसं हा काय करतो, विषयाचे नि अभिलाषे जगतची अंतकरणात काय विषयाची अभिलाषा आहे, आणि विषयाची अभिलाषा पूर्तता करण्यासाठी आत्मज्ञानाचं सोंग किंवा दांभिक आत्मज्ञान पुढं केलं तर ह्या गोष्टी आपल्याला करता येतील. मनात अभिलाषा आहे विषयांचा, आणि निमित्त काय करतो, अखंड व्यापक आत्मतत्वाचं ज्ञान, असं तो करतो. हे आत्मत्व देखे. आणि मग करतो काय, इतराची धनदारादिके आपुलीची माने, इतरांचे असणारे धन किंवा पत्नी हे आपलंच धन आहे, अशा प्रकारचं तो मानतो. हे तो लाधलेपणाचे चिन्ह सर्वथा न घडेगा जाणं, एवं तयाशी आत्मखुन लाधलीची नाही. ते म्हणतात हे लाधलेपणाचं आमचं हे जे आत्तापर्यंत हे त्याचं जे आत्मज्ञान आहे हे काही लादले, त्याला आत्मज्ञान लादलेलं आहे, म्हणजे स्वयंप्रकाश स्वयंसिद्ध बरोबर अशा प्रकारचं आत्म्याचं यथार्थ अनुभूती त्याला प्राप्त झाल्याचं हे चिन्ह आहे का, हे लक्षण आहे का, नाही. हे सर्वथा न घडेगा जाणं, हे कधीच होऊ शकत नाही. एवं तयाशी आत्मखुन लादलीची नाही, एवं अशा प्रकारे त्याला खऱ्या प्रकाराने आत्मखुन प्राप्त झालेलीच नाही. आगा ज्ञानी भक्त, याच्यामध्ये त्यांनी लिहिलं आगा ज्ञानी भक्त वितराग, तिहीचे एकचिकी लिंग, आईशी सरळता सांग भोगी जे आपण. काही लोक काय म्हणतात, हे जे भक्त द्वैती असतात ना त्यांना हा विधी निषेध असतो, आम्ही अद्वैती आहेत, ऐके नाही, आमच्या अद्वैतामध्ये हा विधी निषेधाचा विषय येत नाही, असं म्हणतात. त्यांनी असं लिहिलं, जर काही लोक काय म्हणतात भक्तिज्ञान आम्हाला माहीत नाही, वैराग्य हे जीवनात सर्वात मोठं वस्तू आहे, त्या वैराग्य आमच्या अंतकरणात आहे. काही म्हणतात आम्हाला दुसरं काही माहीत नाही, आम्हाला भक्तिप्रेमाविनं ज्ञान नको देवा, आम्ही भक्ती सिद्धांतात जीवन यापन करणारे आहोत, त्याच्यासाठी आमचं जीवन समर्पण आहे. काही म्हणतात आमचं ज्ञानासाठी जीवन समर्पित आहे. आणि त्यांनी सांगितलं भक्त असो, ज्ञानी असो किंवा वैराग्य संपन्न पुरुष असो, ज्ञानी भक्त वितराग, तिचे एकच की लिंग, तिघांचं लिंग म्हणजे लक्षण एकच आहे की,
भक्तालाही हे दांभिकपणा करता येणार नाही, ज्ञानालाही करता येणार नाही, आणि वैराग्य संपन्न पुरुषाच्याही जीवनात, तिघांच्याही जीवनात ह्या गोष्टीला फाटाच द्यावा लागेल. हे त्यांना कायमचंच त्याज्य आहे, असं त्याचा अर्थ झाला. मग ऐशी सरळता सांगभोगी, जे आपण अशा प्रकारच्या सरळ मार्ग आपण भोगावा, म्हणजे सरळ मार्गाचा आपलं जीवन जीवनातले वर्तन असावं. सरळ मार्ग म्हणजे काय, कुठलाही दांभिकपणा त्याच्या ठिकाणी नाही, असं त्याचं जीवन असावं. आणि पर्वता एवढा विरोध येऊनी ठाके मत्तवाद, तरी स्वात्मनिष्ठा शुद्ध झडपेण्याची जया. आणि आता सांगतात पर्वता एवढा विरोध. काय होतं की जरी त्याला स्वरूपभूत ज्ञानामध्ये तो रममान झाला तरीसुद्धा अनेक प्रकारचे प्रतिबंध येऊ शकतात, किंवा विशेषतः जे असणारे पूर्वपक्ष, त्यांना मत्तवाद असं म्हणतात. म्हणजे तो द्वैती असो किंवा केवल अद्वैती, विशिष्टाद्वैती, नास्तिक लोक, हे सगळ्यांचे मत्तवाद, म्हणजे त्यांचे जे वाद आहेत, त्यांची जी मतमतांतर आहेत अनेक प्रकारचे, तर ते डोंगरा एवढे मोठे काय, ते म्हणतात आमच्या पुढे या तुम्ही. त्या हे परवा पुस्तक आणलं ना क्यों, माधवाचार्य, तर ते म्हणतात माझा जन्मच झाला, चला आर्य समाजाने पुढे या, त्यांचं कसं खंडन होत नाही मी पाहतो. त्याच्यासाठी ते कटिबद्ध आहेत नेहमी. तसं या ठिकाणी एखादा ज्ञानी पुरुष आपल्या मोहिमेत रमला, काय तुम्ही घेऊन बसले, हे जे सांगतात ज्ञान, ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची भावना नाही, विचारही संपलेला आहे, जाणीवही नाही त्याच्यामध्ये, आणि कृत्य नाही, आणि सगळा वेद भरलेला आहे, कर्मकांड, उपासनाकांड आणि ज्ञानकांड, आणि तुम्हाला वेदच अवेद झाला, असं कसं होईल, तुम्ही तर नास्तिक व्हाल. असे अनेक प्रकारचे डोंगरा एवढाले ही जी मतांतर आहे ती कोणाची पण, त्यांना विषय दिला मतवाद, असा शब्द नाही, मत्तवाद असं इथं शब्द आहे. मतवाद असतं तर ठीक आहे, उन्मत्त लोक आहेत ते सगळे, त्यांना यथार्थ ज्ञान झालं नाही, पण ते तुमचा विरोध करायला मात्र येणार. आणि मग आली तरी स्वात्मनिष्ठासुद्धा आपण त्यांचं हे करत बसू नये, त्यांच्याशी वाद करू नये. वितंड आहे ते. स्वामी महाराजांनी आश्रमामध्ये एक हे लिहिलं, जो पदार्थ उत्पन्न झाला नाही त्याच्याविषयी वाद करणं हा वितंड नाही काय, असं आहे की नाही. तो जरी काही जरी म्हणत असला त्याचा प्रतिकार करीत सुद्धा बसू नये. त्यांनी म्हणतात की त्या ठिकाणी आणि पर्वता एवढा विरोध येऊनी ठाके मत्तवाद, तरी स्वात्मनिष्ठा शुद्ध झडपे चिना जया. तरी त्याची जी आत्मनिष्ठा आहे, म्हणजे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी निरंतर जी स्थिती आहे ती अत्यंत शुद्ध अशी आत्मनिष्ठा ती जया झडपे चिना. तिला झडप म्हणजे तिला झडपत नाही, म्हणजे तिच्यावर त्याचा परिणाम होत नाही, किंवा त्याच्या आत्मनिष्ठेवरती आवरण करण्याला असमर्थ आहे, त्याला आवरण कधीही होऊ शकत नाही. म्हणून तुकाराम महाराज ह्या जास्त वादात लागत नाही. तुम्ही करा घटापटा, नका जाऊ आटा आमच्या. तुम्हाला काय करायचे वादविवाद करा, आमची त्याच्याशी काही हे नाही. नाथ महाराजांकडे तो पंडित आला, नाथ महाराजांनी त्याला काय असं पण म्हटले नाही की तुझा वादाचा मी प्रतिवाद करतो. तो दिवसा, स्वामी महाराज सांगितलं, तो दिवसा कंदील घेऊन हिंडत होता वाद करायला आवाहन करण्यासाठी. आणि नाथ महाराजांकडे आलं, नाथ महाराजांनी त्याला साध्या भाषेत सांगितलं की आम्ही गरीब लोक, तुमचा वाद आम्हाला मान्य आहे, तुम्हाला विजयपत्र देतो. ते म्हणे मी असं विजयपत्र स्वीकारणार नाही, तुम्ही वाद केला पाहिजे, मी त्याचं खंडन केलं पाहिजे. मग ते म्हणे की ही जी आहे ना, तुझी माता ही पतिव्रता आहे आणि तुझा पिता हा सुद्धा अतिशय सच्छील पुरुष आहे, असं दिलं. आता काय वाद करणार याच्यावर. त्यांनी नमस्कार केलं, नाथ महाराजांना निघून गेला. तर त्यांनी त्याच्यावर वाद करायचंच नाही. कारण का, त्यांनी सांगितलं स्वात्मनिष्ठा शुद्ध झडपेची ना जया. त्याची जी आत्मनिष्ठा आहे, स्वात्मनिष्ठा, ती त्याला कितीही वादविवाद झाले तरी तिच्यावर कोणत्याही प्रकारचा परिणाम किंवा आवरण होत नाही, किंवा त्याचं स्वतः परता उत्थान त्याच्यामुळं होत नाही. मी आत्मरूप आहे ते. स्वात्मानुभव हुताशन अंतराशी करी दहन, एवं सरळ दृष्टीची खुना आतुडे जव. तव श्रवण मनन निज ध्यासन, येथ न व्हावे उदासीन, मग लाधलिया सरळ खुन वरुये शांती. हे स्वामी महाराज एक वाक्य बोलायचे, याची खून काय आहे, तर तुम्हाला शांती वाटले पाहिजे. हे नेहमी ते सांगायचं. तुमचं परमार्थ योग्य दिशेने चालला, याचा अर्थ काय आहे, तुम्हाला शांतता वाटते का. शांत वाटत असेल तर तुमच्या जीवनाचा प्रवास, अध्यात्म जीवनाचा प्रवास योग्य रीतीनं चाललेला आहे. तीच गोष्ट इथं सांगतात की स्वात्मानुभव हुताशन, आत्मानुभूती रूपी एक अग्नी आहे, आणि तो अग्नी ज्या वेळेला अंतराशी करी दहन,
इथं बघा या ठिकाणी काम, क्रोध, लोभ, मद, मोह आहे की नाही, यांना दग्ध करील कोण? आत्मानंद रूपी हुताशन. ते काम, क्रोध, लोभ इतकंच नाही तर त्याच्या आश्रयाने राहणारे सात्विक अशा प्रकारचे काही गुण, बरोबर ना, ज्याच्या आश्रयाने राहतात. नुसते दोषच राहतात का? गुणसुद्धा अंतकरणाच्याच आश्रयाने राहतात. मग त्या ठिकाणी गुण दोष दुर्शिर दोष गुणस्तु उभय वर्जिता. त्याला कोणते गुण दोष ज्या आश्रयाने राहतात ते अंतराशी करी दहन. खरा आत्मानंद जो असतो तो कामक्रोधाचं दहन करत नाही. चांगलं बघा, ठीक आहे का? तो कशाचं करतो? त्यांच्या आश्रयाचंच दहन करून टाकतो. आश्रय कोणी? अंतकरण. अंतकरणाचाच आत्मस्वरूपाच्या ठिकाणी त्रैकालिक अत्यंताभाव होऊन जातो ज्ञानवान पुरुषाचा. अंतराशी करी दहन. आणि एवम सरळ दृष्टी, ही खरी काय आहे? सरळ दृष्टीची खूण आहे. पण ही जव आतोडे जोपर्यंत आपल्याला प्राप्त होत नाही. अंतकरणच दग्ध झालेले. तुकाराम महाराज किती दग्ध झालेले? फक्त दिसायला त्याचे व्यवहार चालतात म्हणून ते अंतकरण आहे. परंतु त्या अंतकरणाची स्थिती काय आहे? तुकाराम महाराज म्हणतात, भाजली शे दिशे घडी आणि पट ओढी न समाये. एखादं आपण वस्त्र आहे, धोत्राची घडी केलेली, आणि त्याला जर काडी लावली तर ते काय दिसतं? लांबून धोत्रासारखंच दिसतं, तशा घड्या. आणि हातात घ्यायला गेलं तर राख येते. तसं त्याचं अंतकरणच दग्ध झालेलं आहे. त्याचं अंतकरण दग्ध झालं. त्याचे आपली मजल कुठपर्यंत जाते? त्याचे असणारे विकार दग्ध होत झाले आपल्याला. पण अंतकरण जतनच आहे, अंतकरणच दग्ध झालेलं आहे. आणि पण ही खरी सरळ दृष्टी. त्यांनी काल सांगितलं सरळ दृष्टी पाहिजे किंवा मोकळी दृष्टी पाहिजे, त्यांनी काल सांगितलं. आणि ही खरी त्याची खूण आहे. आणि ही सर्वात अंतरंग खूण आहे असं सांगितली. त्या अंतरंग खूण म्हणजे काय? अंतकरणच दग्ध झालेलं आहे. पण हे जर झालेलं नसलं, आहे की नाही, झालेलं नसलं तोपर्यंत काय करावं त्यांनी? तव श्रवण मनन ध्यासन येथ न व्हावे उदासीन. तोपर्यंत काय म्हणायला लागला? अहो काय आहे, या अंतकरणाचाच अभाव आहे. त्याच्या ठिकाणी त्या अंतकरणाचं त्याच्याद्वारा श्रवण करावं लागतं, मननाला तेच उपयोगी, निधी ध्यासनाला त्याची आम्हाला काय गरज आहे? गरज नाही तुम्हाला. पण तुमचे अंतकरण दग्ध झाले का? तुम्हाला अंतकरण सत्य वाटतं आणि अंतकरण ज्याला विषय करतात तेही सत्यच वाटतं. तोपर्यंत तुम्हाला काय करावं लागेल? श्रवण करावं लागेल. भेद सत्य वाटतो, दुःख सत्य वाटतं, कर्तृत्व सत्य वाटतं, भोक्तृत्व सत्य वाटतं. आणि तर म्हणतो आम्हाला याची काय गरज आहे असं जर तू म्हणत असेल आणि श्रवण म्हणून तर लगेच म्हणू शकतो ना, प्रमाणा संभावना नाही तर श्रवणाची काय गरज आहे? प्रमेया संभावना नाही तर मननाची काय गरज आहे? आणि निधी ध्यासन का करावं? कारण त्याच्या ठिकाणी काय विपरीत भावनाच नाही तर त्याचं काय? आणि परमात्म्याच्या साक्षात्कारासाठी करणं, साक्षात परमात्म्याचा ज्याचा साक्षात्कार करायचा तो मीच आहे, तर मला त्याची काय गरज आहे असं म्हणून होईल का? कशाने मुक्त होईल? वाचेने मुक्त होईल, न तत्वता मुक्त कधीच होणार नाही. मला वाटतं पंचदशीच आहे का? वाचा मुक्त, हा वाणीनं मुक्त झालेला आहे, ही काही मुक्ती नाही. म्हणून बाबा असं स्वतःची फसवणूक आत्मप्रतारणा करू नको. तोपर्यंत तव श्रवण मनन निधी ध्यासन, तोपर्यंत त्यांनी श्रवण मनन निधी ध्यासन करत राहावं. येथ न व्हावे उदासीन, याविषयी त्यांनी उदासीन होऊ नये. आणि मग लादलिया सरळ खून. आणि जोपर्यंत सरळ खून आता सांगितल्याप्रमाणे अंतकरण दग्धतेची जर तुम्हाला झाली नाही तोपर्यंत हे करत राहायचं. पण आता आम्हाला ही सरळ खून लाभली, याचं काय निकष आहे असं जर तुम्ही म्हणाल, ऐक ना, याची खून काय आहे? पुन्हा आता आम्हाला सरळ दृष्टी पाहिली तर वरू ये शांती तुमचा जर अंगीकार करत असेल, ऐक नाही, तुम्हाला कोणत्याही विषयापासून जर आनंद होत असेल, शांती प्राप्त होत असेल, हलू नये, चालू नये, सैरा वैरा काही बोलू नये, किंवा तुमची शांती म्हणजे इतक्या प्रकारचा उपक्रम आहे की ते कोणती होई की इंद्रिय आणि विषयांचा संबंध झाला तरीसुद्धा राख किती फुंकली तरी त्याला राखीतून अग्नी उत्पन्न होत नाही. त्याप्रमाणे त्याचं अंतकरण कोणत्याही प्रकाराने विकारी होत नाही. दयाचे सुखदुःखाचे ने अंगे झगटले मानस चेवो नेघे, विषय पाशी आलिया से न रिगे, हे काय म्हणून. आता समजायचं का आपल्याला शांती प्राप्त झाली, अर्थात आपल्याला सरळ दृष्टी आली. मग शांती शेजे पौडवण की जे स्वात्मरस आस्वादन, जेवी आपला रस जाण रसना भोगी. आता याचं स्पष्टीकरण पुढे येणार आहे अधिक, पण इथं त्याचा एक आशय म्हणून आता सांगतात. मग आता त्याला ते काय झालं? शांती
वरूये, शांतीनं त्याला वरलं, त्याचा अंगीकार केला. मग अंगीकार केला म्हणजे आता त्याच्या अंतःकरणाला शांती कधीही सोडून जाणार नाही. मग शांती शेजे पौडवणं किंवा अंतःकरण वृत्ती जी आहे ती आता कोणत्याही बाह्य विषयाकार होणार नाही. केवळ त्याच्यामध्ये काय आत्मानंदाचीच अनुभूती किंवा आत्मशांती तिच्या ठिकाणी प्रगट होत आहे. कोणताही दुसरं आलंबन नाही, केवळ शांती. किंवा तुम्ही असं म्हणा केवळ शांती, कारण अंतःकरण हे दग्ध झाले आहे की नाही. पण अंतःकरण दग्ध झाले, अंतःकरणाच्या आतीत असणारी जी केवळ शांती, ती शांती स्वयंप्रकाश रूपाने त्या ठिकाणी स्फुरद्रूप होत आहे. मग सांगतात मग शांती शेजे पौडणं. मग तो त्या शांतिरूपी शेज म्हणजे त्या शयेवर तो पौडला आणि तिथं करतो काय की जे आत्मारस आस्वादन, त्या आत्मरसाचं आस्वादन करतो. आत्मारस म्हणजे रसोवै सहा, रस म्हणजे आनंद, आत्मानंदाचं तो आस्वादन करतो. आता तो आस्वादन करताना त्याला वृत्तीच्या उपाधीला धरून करतो किंवा वृत्तीला विशेषण करून करतो का? दोन्ही पण नाही. ते अंदर चालत असेल तर ती सरळ खूण आहे का, ती शेवटची खूण आहे का? नाही. म्हणून आता तो जे आत्मरसाचं आस्वादन करतो ते म्हणतात कसा, जीवी आपुला रस जाण रसना भोगी. रसना जीव आहे की नाही. जीव आपल्या रसाचं ज्याप्रमाणे आस्वादन करते, जीभ आपल्या जिभेच्या ठिकाणी असणाऱ्या रसाचं आस्वादन कोण करते? ज्याप्रमाणे जीभ करते. जीभ कशी काय रसाचं आस्वादन करीत? रसरूपतेनं राहणं हेच त्या रसाचं काय आहे? आस्वादन. वास्तविक जिभेला काय कळतं? कडू, तिखट, आम्ल, कषाय, मधुर ह्या सगळ्या रसांचं रसपान करते. परंतु ज्ञानेश्वर महाराज पुढे जाऊन सांगतात आमच्या म्हणण्याची खूण कोणाला कळेल? आमच्या म्हणण्याची खूण असं त्यालाच कळेल की ज्या वेळेला आरसा समोर न ठेवता ज्याला आपलं मुख ग्रीवास्त मुख पाहता येईल त्याला आमच्या म्हणण्याचं रहस्य कळेल. आता आरशा वाचून ज्याला मुख पाहायचं म्हणजे कसं? जर आपलं मुख तर आपल्याला विषय होत नाही, आपलं मुख आपल्याला दिसत नाही, आहे की नाही. आणि समोर आरसा असला तर प्रतिबिंबरूपाने पाहून बिंबरूप आरशाचा आपल्याला निश्चय करता येतो. परंतु ज्ञानोबाराय म्हणतात की आरशा वाचून मुख पाहता आलं तर आमच्या म्हणण्याचं त्याला रहस्य कळेल. की रसच रहस्याचं काय करते? रसनेवो रसू आणि मातृकेवो माये, रसनेवो रसू मातृकेवो माये, माये रमणीये माये रमणीये हरिनामामृत रसपी जिवे, असं जेव्हा म्हणतात तर ती रसनाच काय करते? रसाचं आस्वादन करते. आणि रस कोणाचा आहे? दुसरा बाहेरून कोणी आणलाय का? रसच रसाचं काय करतं? आपलं रसनाच रसनेच्या स्वादाचं आस्वादन करते. असं झालं. आता मुख जर आपल्यासमोर नसलं, आपला आरसा जर आपल्यासमोर नसला तर आपला मुखाला विषय होईल का? होणार नाही. म्हणजे काय ही, म्हणून त्यांनी लिहिलं का ज्ञानोबाची मेघ, ज्ञानबाची मेघ किंवा तुका म्हणे नेनो युक्तीची ते खोली आणि म्हणून ठेविली पायी डोई. ज्ञानोबारायांचं म्हणणं काय याच्यामध्ये? आरसा जरी नसला, बरोबर ना, तरी आपला निश्चय काय? आपला आरशामुळं मुख दिसत नाही, म्हणजे आरसा समोर नाही म्हणून मुखात पाण्याची सोय नाही, स्वतःचा पाहता येत नाही. तर एखाद्याने सांगितलं आरशात दिसत नाही, तुम्हाला दिसत नाही, अर्थात तुम्हाला ग्रीवास्त मुख नाहीच, बरोबर आहे ना. तर जगामध्ये जो मेंटल हॉस्पिटलला नाही असा जर मनुष्य म्हटला तर सोडला तर बाकी सगळे काय म्हणतील? अरे तू नाही म्हण, नाही तर आहे म्हण, मला दिसू दे नाही तर नाही दिसू दे, तरी मी माझ्या मुखाच्या ठिकाणी आहेच आहे. हा जसा निश्चय आहे तसा याचा बोध जो आहे तो दुसऱ्यावर परताही त्याचं उत्थान होत नाही. कार्य मी खरंच असंग अकर्ता अभोक्ता आत्मा आहे काय? हा तर म्हणतो असं कसं होईल? ऐक नाही, तुला काहीतरी संघ आहेत, मग तुझ्या ठिकाणी अंतःकरणात विकार कसे झाले, देहादिकाच्या ठिकाणी क्रिया कशा झाल्या, आणि काय म्हणतो अकर्ता आणि अभोक्ता, आणि चहा मिळाल्यावर कसं सुख झालं, आणि काय म्हणतो अकर्ता आणि अभोक्ता, आहे की नाही. पण हा म्हणतो तू काहीही म्हण तरी काय आहे? मी जो आहे तो आहेच आहे. अशा प्रकारचा निश्चय असणं. किंवा 15व्या अध्यायामध्ये काय सांगितलं त्यांनी की हे कळायचं असेल तर पाणी विहीर न खांडता तैसा न बोडलिया किंवा न बोडलिया विहिरा आपुलिया उगमी झरा होनी ठाके. काय सुरुवात काय त्याची? तेथील पाहणे ऐसे असे वेरा. हे आत्मस्वरूपाचं पाहणं, इथं रसास्वादन घ्यायचं. असं आहे की या ठिकाणी झरा उकरलेला नाही. मग झरा उकरल्यावर पाणी लागतं,
आहे की नाही. पण झरा उकरल्यावर पाणी दिसतं आणि जोपर्यंत उकरला नाही तोपर्यंत पाणी दिसत नाही. पण मग अशा वेळेला ते जे पाणी आहे, खाली पाणी जर नसतं तर झरा उकरल्यावर आलं असतं का? पाणी तर होतं, पण झरा उकरल्यावर दिसलं. पण ज्यावेळेला झरा उकरला नाही त्यावेळेला त्या पाण्याला कोणी पाहिलं? त्या पाण्यानेच पाहिलं. पाणी पाण्याला पाहत होतं का? त्या पाणीपणाने असणं हेच त्याचं पाहणं आहे. हे असं ज्याला कळेल तर ज्ञानोबाराय म्हणतात की त्या ठिकाणी त्या आत्म्यानेच आत्म्याच्या रसाचं आस्वादन केलं, आहे की नाही. जर हा हां काय सांगा त्याचा अर्थ सांगा. दर्पणाचे नेहमी विना म्हणजे दर्पण आपल्या पुढं केल्याशिवाय, हा, आणि त्याच्या दर्पणा वाचून ज्याचं मुख प्रेमाने समोर आणलं जातं तोच नियम या ठिकाणी आहे ना. तोच नियम या ठिकाणी म्हणजे त्या ठिकाणी आपल्या स्वस्वरूपाने असणं हेच त्याचं पाहणं आहे. स्वस्वरूपाने असणं, बरोबर ना, हेच त्याचं काय आहे? पाहणं आहे. मग हां हां, आरशाचं रूप जर पाहिलं नाही तर आपण सन्मुख आहे का विन्मुख आहे? आरशाला पाहिलं तर आपण म्हणतो की या ठिकाणी हे जे प्रतिबिंब आहे ते प्रतिबिंब काय आहे? ते उपाधीमध्ये आहे. म्हणजे काय? दर्पणस्तत्व त्याच्या ठिकाणी आहे असं म्हणतो. नंतर काय? त्याचं परांगमुखत्व, प्रत्यंगमुखत्व त्याच्या ठिकाणी आहे. त्याचं स्वभिन्नत्व आहे. पण आरसासमोर नसला तर स्वभिन्नत्व आहे का? दर्पणत्व आहे का? प्रत्यंगमुखत्व आहे का? मग मुखच आहे का? कायच आहे? हेच आहे. अशा प्रकार हा निश्चय जसा आहे तसा तो त्याच्या रसरूपतेमध्ये राहणं हेच त्यांनी त्याच्या स्वतःच्या रसाने हे किंवा त्या ते स्वामी काय म्हणते, आत्म्याच्या द्वारा आत्म्याच्या ठिकाणी प्रबुद्ध राहणं, बरोबर ना. आत्मस्वरूपाच्या ठिकाणी आत्म्याच्या द्वारा आत्म्यानेच प्रबुद्ध असणं, याला हे काय त्या बोधाचं खरं स्वरूप आहे. आता म्हणतात जेवी आपुला रस रसना बघी. रस दुसऱ्याचा रस, आवळा आला तर कशा आहे रस, साखर आली ते मधुर रस आहे. पण म्हणे जिवेनेच आपला रस चाकला म्हणजे काय? जीवा ही रसरूप आहे, जे समोर येईल त्याचं प्रकाशन करते. पण तिचा रस ती कशी काय चाकू शकेल? मग तिनं रसरूपतेनं असणं हेच तिचं चाखणं आहे, तिनं तिचा चाखणं आहे. आता शांती श्रेयने वरीला राजा राज्यपदी विलासला, तेने विलासीची चालीला विहाळीशी जरी, तरी स्वात्मरसैक वनवाटिके, नावेक असावे तेने कौतुके, सुखाचेने सुखे भोगीजे काही, मग अंतराचे छेदन करुणी पावलो शांती सदन, एखादे वेळी हे आठवण पावे जरी, तरी ते ये वाटिके करिता विहरण, अवग्र झालेपणाचे विस्मरण, होनी आत्मरमण विलासो लागे. आता बघा जीवनमुक्तीचं स्पष्टीकरण कसं केलं आहे याच्यामध्ये. आता असं सांगतात, आता शांती श्रेयने वरीला, आता त्याला शांतिरूपी ऐश्वर्याने किंवा शांतिरूपी लक्ष्मीनं त्याला वरलेलं आहे. म्हणजे शांतिरूपी लक्ष्मीनं त्याला माळा घातलेली आहे. म्हणजे त्याच्या ठिकाणी काय? आता शांती विलसत आहे किंवा केवळ शांतीच विराजमान आहे. म्हणून शांती श्रेयनेवरीला राजा राज्यपदी विलासला. तर आता तो शांतिरूपी ऐश्वर्य त्याला प्राप्त झाल्यावर, ऐश्वर्य प्राप्त झालं म्हणजे तो आता केवळ शांतच राहणार ना. तो केवळ शांत, कारण शांतिरूपी लक्ष्मीनं त्याला वरलेलं आहे. आता याच्या पुढं सांगतात राजा राज्यपदी विलासला. एखादा जो राजा आहे तो त्या राज्याच्या पदावर किंवा सिंहासनावर अभिषिक्त झाला. त्याने विलासेशी चालेला आणि त्याला सहज विलास म्हणजे लीला म्हणून तो चालला कुठं? विहाळीशी जरी चालेला. आता राजा राज्यपदावर आहे, त्याला काय शिकार करण्याची गरज आहे का? पण तो शिकार करू शकतो की नाही? तो शिकार करण्यासाठी विहरण करू शकतो. आणि म्हणतात तरी स्वात्मैक रस वनवाटिके, नावेक असावे तेने कौतुके. खरं जर पाहिलं तर तो राजा आहे, त्यांनी काय कुठं राहावं? आपल्या छत्र चामरासहित आपल्या राज्यसिंहासनावर विराजमान असावं. पण तो जातो का नाही? तो कधी कधी विहाळी म्हणजे शिकार करण्यासाठी तो जाऊ शकतो. गेला तर त्याचं राज्य वैभव काय कमी झाले का? तो तिकडे गेला म्हणजे एक शिकारी आदिवासी कोणी त्याला म्हणेल का? का तिकडं सुद्धा त्याचं समग्र ऐश्वर्य त्याच्याबरोबरच आहे, सगळं ऐश्वर्य त्याच्याबरोबरच आहे. तर म्हणतात तो जरी गेला, तसा आत्माराम जो पुरुष आहे, आपण सांगितलं ना काय आत्मारामाश्च नाही,
यस्त्वात्मरतिरेव स्यात् आत्मतृप्तश्च मानवः आत्मन्येवच संतुष्ट तस्य कार्यम न विद्यते. त्याला कोणतंच कार्य दुसरं नाही, तो आपल्या स्वस्वरूपामध्येच रममान झालेला असतो. तरी स्वात्मरसैक वनवाटिके नावे कासावे तेने कौतुके सुखाचेनी सुखे भोगीजे काही. तरी असं जरी असलं तरी स्वात्मरस म्हणजे आत्मानंद, आत्मानंद हीच एक कोणी आहे वनवाटिका. त्यालाही वाटलं की एखाद्या आपल्या वनामध्ये असणारी राजाने निर्मित अशी एखादी वाटिका आहे, त्या वाटिकेमध्ये जावं आणि नावे का असावे ते नाही कौतुके. आणि कौतुकाने त्या जंगलामध्ये केलेली जी वाटिका बगीचा, त्या बगीच्यामध्ये जाऊन आपण तिथं काही विहरण करावं. राजाची बाग असते की नाही, तर तिथं जावं आणि त्याला क्षणभर जर वाटलं नावे का असावे ते नाही कौतुके. थोडा वेळ आपण ते राज्यसिंहासन तर आहेच आहे, पण आपण आपल्या राज्यातली जी वाटिका आहे, बगीचा आहे राजाचा, त्याच्यामध्ये जावं आणि सुखाने राहावं, कौतुक असं त्याचं होऊ शकतं. पण सुखाचेनी सुखे भोगीजे काही, सुखाचेनी सुखे ते आता इथंही सुखच आहे आणि वनवाटिकेत जाऊ नये काय करावं. बरोबर चाललंय का बघा, सुखाचेनी सुखे तिथल्याही सुखाचा भोग आपण काही घ्यावा. आणि मग अंतराचे छेदन करुणी पावलो शांतिकुन एखादे वेळे हे आठवण पावे जरी. आणि मग काय होतं, तिथं गेला तरी त्याला आनंदच आहे की नाही, आणि राजसिंहासनावर आहे तरीसुद्धा त्याचा आनंद आहे. हे कशासाठी, हे विषय कशासाठी रे. ज्ञानी पुरुष कधी आपल्या आत्मानंदामध्ये रममान राहील तर कधी कधी तो व्यवहार करताना जरी दिसेल आपल्याला, कधी कधी त्याच्या ठिकाणी व्यवहार होताना दिसेल. व्यवहार होणं म्हणजे काय, शांती नावाच्या वनवाटिकेमध्ये जाणं आहे का नाही. आणि अव्यवहार्य अवस्था म्हणजे त्याचं त्या राजसिंहासनावर विराजमान असणं, असं त्याचं. म्हणजे तिथं जरी गेला तरी त्याचं काही त्या वनवाटिकेमध्ये तो आनंदामध्येच कौतुकाने विहार करतो. म्हणजे थोडक्यात काय, लोकवत्तु लीला कैवल्यम, जे कैवल्य स्वरूपाला प्राप्त झाले नाही. लौकिक व्यवहारात राजा, लोकवत म्हणजे राजा जसा वनवाटिकेत जावा तसा याचा विहार कधी कधी होताना व्यवहार याच्या ठिकाणी दिसेल. परंतु मग अंतरा सुखाचे सुखे भोगीचे काही, आपण आणखीन सुखाचा भोग घ्यावा असं त्याला वाटू शकतं, आहे की नाही. मग अंतराचे छेदन करुणी पावलो शांती सदन एखादे वेळे हे आठवण पावे जरी. आणि तो काय म्हणतो, आपण जे आपल्याला जे प्राप्त झालेली शांती, इथे एक वेगळं सांगतात बरं का. आता इथपर्यंत ठीक आहे ना, लागतात ना ओव्या. मग अंतराचे छेदन, त्यांनी मागं काय सांगितलं, त्यांनी त्याचं अंतःकरण दग्ध करून टाकलं असं सांगितलं. म्हणजे अंतःकरणाचा छेद केलेला आहे, अंतःकरण उपाधीचा त्यांनी छेद केलेला आहे. छेद केला म्हणजे नष्ट केली ह्या अर्थाने मात्र त्याचा अर्थ घ्यायचा नाही. पण अंतःकरणाच्या ठिकाणी कोणतं स्फुरण बाह्य विषयांचं त्याच्या ठिकाणी होत नाही. तो म्हणून त्या आश्रयाचा त्यांनी आश्रयाचा दाह किंवा दग्धीकरण केलं असं सांगितलं. आता सांगतात अंतरांचे छेदन करुणी शांती सदन पावलं. आता त्या मनात असा विचार येणं साहजिक संभवनीय आहे की मी ह्या अंतःकरणाचं जेव्हा छेदन केलं, म्हणजे ही शेवटची जी खूण आहे, बरोबर, सरळ दृष्टी किंवा सरळ खूण ती मला प्राप्त झाली. आणि मग जेव्हा अंतराचं छेदन केलं तेव्हाच ह्या शांती सदनाला मी प्राप्त झालो. आणि एखाद्या वेळे हे आठवण पावे जरी, एखाद्या वेळेला ही आठवण त्याला होईल की नाही, मला प्राप्त झालेला हा आनंद जेव्हा मी अंतःकरणाचा बाध केला किंवा अंतःकरणाला दग्ध केलं तेव्हाच ही गोष्ट मला प्राप्त झाली. कारण निरोधाचं तर त्यांनी काल खंडन केलेलं आहे की नाही, बाधाला श्रेष्ठ समजलेलं आहे, बरोबर ना. बाध हा पुरुषार्थ नाही किंवा अप्रतीती हा पुरुषार्थ नाही, बरोबर ना. प्रतीती तयोर बाधा किंतु दृढ मिथ्यात्व निश्चय. काय बोला, हा हा, बाध हा पुरुषार्थ आहे, निरोध हा पुरुषार्थ नाही. काही चुकलं असलं तर ठीक आहे ना, एवढं. मग अंतराचे छेदन करुणी पावलो शांती सदन एखादे वेळे हे आठवण पावे जरी. एखाद्या वेळे एवढी आठवण त्याला येऊ शकते की नाही, अंतराचं छेदन केलं तेव्हा मी ह्या निज खुणेला किंवा ह्या शांतीला प्राप्त झालो असं जर झालं तर ते म्हणतात तरी ते ये वाटिकेकरिता विहरण अवग्र झालेपणाचे विस्मरण होनी आत्मरमण विलासो लागे. म्हणजे याच्यामध्ये एक भाग दिसतो आपल्या वेदांतामध्ये, अनेक महापुरुषांचे याच्याविषयी मतभेद आहे. पण ह्या नित्यानंदाने मात्र असा पक्ष या ठिकाणी घेतलेला आहे. तर आता त्यांनी काय सांगितलं, विहरण करायला त्याला वाटलं, बरोबर ना. आणि तो त्या ठिकाणी व्यवहारामध्ये प्रवृत्त झाला, लीलेने प्रवृत्त झाला.
तर बघा, मग अंतराचे छेदन करूनही पावलो शांती सदन, त्यामुळे मला ही शांती प्राप्त झाली. एखाद्या वेळी ही आठवण पावे जरी, एखाद्या वेळेला त्याला अशी आठवण जरी झाली तरी ते ये वाटिकेकरिता विहार. आणि तो कुठं चाललाय? बाहेर वाटिकेमध्ये आहे, बरोबर ना. म्हणजे तो काय करतोय? रसास्वादन करण्याची त्याला एक प्रकारची प्रवृत्ती झालेली, किंवा ती लिलेनं तो प्रवृत्त झाला. तरी त्या वाटिकेमध्ये विहरण करत असताना अवग्र झालेपणाचे विस्मरण होणी, त्याला अवग्र झालेपणाचे म्हणजे समग्र, बरोबर ना. अवग्र म्हणजे समग्र असा अर्थ आहे. अवग्र झालेपणाचे, मी आता झालो आहे, मी आता संपूर्ण ब्रह्मरूपतेला प्राप्त झालो आहे, याचे विस्मरण होणी, याचं त्याला काय होतं? विस्मरण होतं. आणि आत्मरमण विलासो लागे, आणि तो आपल्या आत्मस्वरूपामध्ये तो काय करतो? विलास करायला लागतो. म्हणजे तो त्या ठिकाणी कल्पित अशा द्वैतात आपल्या त्या द्वैताचं अधिष्ठान असणाऱ्या आत्मानंदाचं ग्रहण करू लागतो. बरोबर आहे का? तुमच्याजवळ ओवी आहे का? पुढं समोर आहे ना. तर आत्मानंदाचे तो काय करायला लागतो? आत्मरमण विलासो लागे, आत्म्याचं रममान, आत्म्यात रममान होऊन तो विलास करू लागतो, असा अर्थ झाला. झालेपणाचे विस्मरण, कारण काय आहे? त्याला आत्मस्वरूप, मी समग्र झालेला आहे, मी आता समग्र आत्मरूप झालेलं आहे, आनंदरूप झालेलं आहे, आणि पाण्याला ताण लागत नाही. तसं आनंदरूप झालेल्या मला, बरोबर, आता आनंदाचा भोग व्हावा अशी इच्छा होणंच शक्य नाही. असं जोपर्यंत आहे, असं स्मरण जोपर्यंत आहे, तोपर्यंत तो लिलेत रममान होणार नाही, बरोबर ना. तोपर्यंत तो लिलेकडं रममान होणार नाही. मग त्याला आत्मस्मरणाचं विस्मरण होणे, बरोबर ना. पण तरीसुद्धा तो फार दूर जात नाही, तिथंसुद्धा तो आत्मरमण होणी, आत्मरमण विलासू लागे, आत्म्यामध्येच रममान होतो. थोडक्यात काय, तेवढ्या काळापुरता तो वृत्तीचा आश्रय करतो. जी दग्ध झालेली वृत्ती आहे ती त्याला त्या ठिकाणी विलास करण्याला प्रवृत्त करते. पण त्या विलासामध्ये विषयाला धरून तो विलास नाही, किंवा त्या आत्मानंदाचं आस्वादन नाही. तिथे त्याचा विषय कोण आहे? आत्माच आहे. तो आपल्या महिमेवरून तो च्युत झाला असं मात्र म्हणता येणार नाही. जसा राजा तिथंही जरी गेला वनवाटिकेमध्ये, तरीसुद्धा तिथं विहरण करताना तो काय करतो? राज्यपदाचाच आनंद घेतो. तिथंसुद्धा आपली बाग आहे, ऐके नाही. तसं आपल्या आत्मस्वरूपाचाच आनंद तो कधी त्याला वाटलंच बाहेर यावं. त्याच्यासाठी उदाहरण ज्ञानोबारायांचाच अभंग आहे ना, दत्तात्रय महाराजांचं वर्णन केलं की काय, पहिलं मिरूच्या शिखरी, एक योगी निराकारी, मुद्रा लावणी खेचरी, प्राणायामी बैसला, तेने सांडी येली माया, तेजी येली कंथा काया, मन गेले विलया, आणि ब्रह्मानंदा माझारी. इथं आणू हात ध्वनी नाद, तो पावला परमपद, तो पावला परमपद, पण उन्मनी तुर्या विनोदे, आणि छंदे छंदे डुल्ल तसे, आहे की नाही. तो कधी उन्मना तुर्या अवस्थात जाईल, तर कधी आपल्या स्वस्वरूपाच्या ठिकाणी लीन होईल, लीन झालेला कधी व्यवहार करील, आहे की नाही. पण त्या व्यवहारातला विषय कोण असेल? त्याचा आत्माच विषय असेल, असं आहे की नाही. हां, बरोबर, ज्ञानी आहे. तो क्रियाकलाप तिथं थोडा वेगळा विषय, आगवा क्रियाकलाप करीत आहे. इथं याचा क्रियाकलाप जो आहे तो आत्म्याला सोडून नाही. म्हणून सांगितलं की दोन मतं आहे की त्याच्यामध्ये काही लोक म्हणतात ज्ञानी पुरुष किती जरी झाला तरी तो कुठपर्यंत आत्मस्वरूपाला सोडून तो कधी जाऊच शकत नाही. तो विषय भोगकालीसुद्धा किंवा निद्राकालीसुद्धा तो अधिष्ठानातच आहे. म्हणून त्याची निद्रा समाधी स्थिती किंवा त्याचं जो विषय तो सेवन करतो तो विषयाचं सेवन करत नाही, किंवा त्या असणाऱ्या परिच्छिन्न विषयानंदाचं सेवन करत नाही, तो व्यापक भूमानंदाचं सेवन करत असतो, असं त्याचे सांगितलं. आणि यांचं म्हणणं काय, तो आत्मानंदापासून कुठे गेला तर निषिद्ध विषयापर्यंत किंवा विहित विषयांच्या द्वारा होणारा आनंद, असं त्याची समजूत कधीच होत नाही. तिकडं त्याची प्रवृत्ती पण होत नाही, तिकडं त्याची प्रवृत्ती पण होत नाही. म्हणून वेदात दोन्ही प्रकाराने मानणारे. आता जीवनमुक्ती विवेकावर एक टीका आहे, तर त्याच्यामध्ये एक सांगतो की कोणताही व्यवहार लौकिक व्हा अन्यथा व्हा, असं आहे. बरं, एकच विद्यारण्य स्वामींनी जीवनमुक्ती विवेक लिहिला आणि पंचदशी त्यांनी लिहिले. परस्पर विरोधाचं सामंजस्य त्यांनी सांगितलं ना. हे आपलं आता पंचदशी सुरू झालं नाही यावर्षी, नाही तर त्यांनी सांगितलं की पंचदशीनंतर जीवनमुक्ती विवेक घ्यायला पाहिजे. किंबहुना पंचदशी नाही ते षोडशी आहे.
16वं ते प्रकरण आहे, त्याच्याशिवाय समन्वय कळणार नाही. असो, म्हणजे दोन्ही प्रकारची मतं येतात. तर आता सांगतात बघा, वाटिकेकरिता तरी ये वाटिकेकरिता विहरण. तो जर त्या वाटिकेमध्ये विहरण करत असला, अवग्र झालेपणाचे विस्मरण. अवग्र म्हणजे समग्र मीच झालेलं आहे याचं त्याला विस्मरण होतं, आणि विस्मरण होऊन आत्मरमण विलासू लागे. मग केव्हा दुसरं एक ओवी बघा, त्याला म्हणून पडिला विसरू आत्मबोधाचा. जे प्राणी जे बहुता एका अवांतरू अहंकाराचा भूतसंचारू मनोनी झाला विसरू आत्मबोधाचा. तर हे विस्मरण कोणाचं आहे? अज्ञानी पुरुषाचं आहे, बरोबर ना. आणि ज्ञानी पुरुषालाही त्या ठिकाणी त्यांनी लिहिलं विस्मरण होतं का नाही. अज्ञानाला विसर झाला म्हणून तो प्रवृत्ती म्हणजे काय विधी निषेधात्मक कोणत्याही क्रियेमध्ये प्रवृत्त झाला, कारण त्याला आत्मबोधाचा विसर झाला, ऐके नाही, म्हणून त्याला अहंकाराचा भूतसंचार झाला. आता हा पुरुष पण करायला निघालाय ना वेगळं. मग याच्यामध्ये काय झालं? याच्यामध्ये याला विस्मरण झालं का नाही? विस्मरण झाल्याशिवाय इकडं होणारच नाही. आणि विस्मरण होणं हा काही पुरुषार्थाला बाधक नाही गोष्ट, विपर्यय नाही झाला पाहिजे. लक्षात आलं ना. तर म्हणून तुम्हाला शंका येईल, यालाही विस्मरण होतच ना. पण अरे विस्मरण झालं तर होतच, विस्मरण झाल्याशिवाय होणारच नाही. पण त्याला विपर्यय कधी होत नाही. तो हा आनंद विषयाचा म्हणत नाही त्यांनी. त्या आनंद कोणाचा आनंद आहे? हा आत्मानंद आहे. तो त्याही कालाने, म्हणून त्यांनी लिहिलं का विषय भोगकाली सुद्धा ज्ञात्याची काय आहे? समाधी आहे. कारण त्याला कधीच भ्रम होत नाही की हा आनंद विषयाचा आहे. आनंद रूप कोण आहे? फक्त आत्माच आहे. जिथं आनंद आहे तिथं कोणता आहे? फक्त आत्म्याचाच आनंद आहे, ब्रह्माचाच आनंद आहे, असं त्याचं. म्हणून ते म्हणतात अवग्र झालेपणाचे विस्मरण होणे. संपूर्ण झाल्याचं विस्मरण होऊन, पण संपूर्ण मी संपूर्णच आहे, मला आनंद भोगासाठी पुन्हा आत्म्याला सुद्धा अवलंबन करण्याची गरज आहे, कारण आनंदच मी आहे. पण याचं विस्मरण होतं आणि आत्मरमण विलासू लागेल. मग पुन्हा काय? त्याची विलासू लागे म्हणजे विलास म्हणजे एक लीला. आणि पुन्हा पण ते रमतो ते कशामध्ये? लीलेने. त्याचं रमण जे आहे त्या रमणाचा अधिष्ठान आत्म्याचाच रमण आहे. त्याचं रमण कशाचे आहे? आत्म्याशीच रमण आहे ही गोष्ट. मनसी ते वाटिका किम लक्षण जेत समाधी पावे समाधान. जे की शाखा पल्लवेविन रसवेली वेल्हाळ. आता म्हणजे जर आपल्याला आत्मस्वरूपाचं चिंतन करायचं झालं तर त्या चिंतनाची एकापेक्षा एक गंभीरता, अंतरंगता कशी असावी हे फारच सुंदर रीतीनं सांगतात. कसं? आता मनसी वाटिका किम लक्षण. ही जी वाटिका आहे म्हणजे कोणाची? आत्मज्ञानी पुरुष ज्या वाटिकेत जातो आणि त्या ठिकाणी तिथं रमतो, त्या वाटिकेचं स्वरूप काय आहे असं तुम्ही म्हणाल. ते वाटिका किम लक्षण. ती वाटिका आहे तरी कशी? अरे जेथे समाधी पावे समाधान. त्या वाटिकेमध्ये आम्ही उन्मदीन तुर्यासुद्धा म्हणत नाही. तर ज्या ठिकाणी निर्विकल्प समाधीला विश्रांती प्राप्त होते ती वाटिका आहे. ती वाटिका आहे ती. तर ते म्हणतात जेथे समाधी पावे समाधान. ज्या ठिकाणी समाधीलाही समाधान प्राप्त व्हावं अशी येते. म्हणजे निरुद्ध अवस्थेत प्राप्त होणारा निर्बीज किंवा निर्विकल्प समाधी नाही, त्या समाधीलाही समाधान म्हणजे चांगदेवालाही ज्या चांगदेव 65मध्ये समाधान प्राप्त व्हावं, ती ही ज्ञानेश्वर महाराजांची आता केलेली ती वाटिका आहे, ऐके नाही. ती वाटिका आहे खरी. आणि जेथ समाधी पावे समाधान. आणि तिथं जो आनंद आहे तो आनंद द्वैतात्मक आनंद नाही. तो कसा आहे? जे की शाखा पल्लवेविन रसवल्ली वेल्हाळ. त्या ठिकाणी जो आनंदाची रसवल्ली म्हणजे आनंदाची वेल आहे, आणि ती वेल्हाळ म्हणजे अत्यंत सुंदर किंवा मधुर अशी ती आनंदाची वेल आहे. आणि ती कशी आहे? शाखा पल्लवेविन. त्या वेलीला शाखाही नाहीत, पानही नाहीत, अशी केवळ आहे की नाही निर्भेळ आहे की नाही विशुद्ध स्वरूपात असणारी ती आनंदाची वेली आहे. आणि तिथं तो त्या ठिकाणी काय होते? ह्या समाधीला देखील विश्रांती प्राप्त होते. पण तिथं द्वैत नाही किंवा कोणत्याही प्रकारची त्रिपुटी नाही, पानही नाहीत त्या वेलीला, आणि त्या ठिकाणी तिला शाखा पण नाहीत, अशी केवळ आहे की नाही. आणि तिचा तो त्या कैवल्याचाच तो काय करतो? आनंद घेतो. अशी पण ओवी आहे ना कैवल्या. थोडं काही लक्षात येईन. म्हणजे हा आनंद केवळ कैवल्याचाच आनंद तो ओसंडून वाहणारा त्याचं तो सेवन करत असतो.
हा 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 कैवल्या ही चढावा करीत द्याची विषय सेवा. त्यांनी केलेलं विषय सेवन हे कैवल्यापेक्षाही काय आहे. आधी राजा सिंहासन सोडून वनवाटिकेत जातो आणि तिथं आस्वादन घेतो, त्याच्यापेक्षा त्याला काय वाटतं ते अलौकिक कुतूहल आहे की नाही, लीला विलास अशा प्रकारचं आहे. मग कैवल्याला सुद्धा चढावाच आहे की नाही त्याचा विषय सेवा. पण मग तुम्ही म्हणाल त्याच्यापेक्षा श्रेष्ठ तिथं आनंद, आनंद कैवल्याचाच आहे. आहे की नाही. बोली भाषेत हे सांगायचं आहे का व्यवहार केला तरी काहीच नाही, म्हणजे कमी नाही होत, उलट वाढतो. कमी नाही होत, उलट त्याचा आनंद काय होतो, द्विगुणित होतो. आहे की नाही, अनंत गुणित होतो. हा भेवत भेद तव तव धुन अभेदाशी. त्या ठिकाणी जितका भेद आहे तितका ते काय सुरुवात काय आहे, द्वैत दशेचे अंगण अद्वैत ओळगे आपण भेद तव तव धुन अभेदाशी असं. आता बघा, काही विचार केल्या वाचून तुमच्या पुढे अमृतानुभवाच्याच वया प्रमाण म्हणून यायला लागले का नाही आपोआप. याचा अर्थ अमृतानुभवाला अनुलक्षूनच हे चिंतन आहे मंगलाचरणाचं. अनेक वेळा येत राहिल्या का नाही समोर आपोआपच. मनसी ते वाटिका किम लक्षण जेथ समाधी पावे समाधान, जे की शाखा पल्लवेविन रसवल्ली वेल्हाळ. तरी जे आरोप केले नेविन महासिद्धे लाविली शेजान, तो महासिद्ध मनसी कोण, तरी श्री ज्ञानाधिराजो. आता कसं विषयावर आलेत बघा ते. ह्या अजून यांचा स्वतंत्र ग्रंथ चाललाय का अमृतानुभवाचं विवेचन चाललंय, काही आपल्याला काही मेळ लागला नाही, आहे की नाही. आता म्हणतात आता मनसी ते वाटिका किम लक्षण, ती वाटिका कशी आहे, जेथ समाधी पावे समाधान, जिथं समाधीलाही समाधान प्राप्त होईल. जे की खरं पहा बरं, इथं समाधीला समाधान प्राप्त होणं म्हणजे निर्विकल्प समाधी नाही, तिला समाधान प्राप्त होतं. निर्विकल्प समाधीमध्ये वृत्ती अधिष्ठानात लीन होते, आणि समाधीलाही समाधान प्राप्त कधी होईल, जर ती वृत्ती अधिष्ठानात बाधित झाली तर. आहे की नाही, बरोबर ना. अधिष्ठानात नवनाथ महाराज बाधित झाली तर, का दुसरं काही उपाय आहे त्याला, का नान्या पंथा न अन्या पंथा, दुसरा कोणताही मार्ग नाही. शाखा पल्लवीनं रसवल्ली वेलाळ, तरी जे आरोप केले नेविन, तर ते म्हणतात कोणत्याही प्रकारचा आरोप न करता ते महासिद्धे लाविलीशी जाणं. हां, आरोप केले नेविन म्हणजे कोणत्याही प्रकारचं आपण म्हणतो वृक्षारोपण करायचं. वृक्षारोपण म्हणजे वृक्ष लावायचा, आहे की नाही. तर ते आरोप केले नेविन कोणत्याही प्रकारच्या वृक्षाची आरोपण केल्या वाचून, म्हणजे वृक्षारोपण केल्या वाचून महासिद्धे लाविलीशी जाणं. अशी जी रसवेली आनंदाची वेल लावली ना, ती वेल ज्ञानेश्वर महाराजांनी लावली, मग ती वाढली. एवढेशे रोप लाविले द्वारी, मग त्याचा वेलू गेला गगनाव वरी, अशी ती नाही, बरं ना. आरोप केले नाही विन, आणि पण महासिद्धे लाविलीशी जाणं. महान सिद्धांनी एखाद ही रोप लावलेलं आहे, म्हणजे लावलेलं आहे म्हणजे आरोपित केलेलं नाही. आरोपित, कारण जर आरोपित केलं असतं तर मग ते हळूहळू त्याचं बीज आहे, बीजाचा वृक्ष झाला, त्याचं फुटलं, अफूट तत्व नाही सिद्ध होणार, त्याच्यामधून काही विकारी तत्व सिद्ध, तो परिणाम सिद्ध होईल, त्या ठिकाणी विवर्तवादाची सिद्धी होणार नाही, बरोबर आहे की नाही. म्हणून सांगतात ती आरोप केले नेविन. ज्ञानेश्वर महाराजांनी कोणताही आरोप न करता, म्हणजे ती आनंदवल्ली त्या ठिकाणी तिचं रोपण न करता ती महासिद्ध अशा एका महासिद्धाने ती लावलेली आहे. तो महासिद्ध मनसी कोण. आता हा असा कोण महासिद्ध आहे, काही समाधीला समाधान देणारी वृक्ष पर्ण, आपलं पर्ण किंवा शाखा विरहित अशा प्रकारचं एक रोप लावल्या वाचून लावलंय. याचा अर्थ ते काय, ते स्वतः सिद्ध आहे. ते ज्ञानेश्वर महाराजांनी लावलं म्हणून हे फोपावलं असं नाही, हे मूळच आहे. हे काही ज्ञानेश्वर महाराजांनी ह्या रसाची वल्ली लावली म्हणून एका ती रसवल्ली मूळचीच आहे. तुकाराम महाराजांचं एक अभंग आहे, मुळीचाच का. हा जो झरा आहे, हा झरा काही कोणी निर्माण केलेला नाही, हा बरोबर ना, आहे मुळीचाची खरा. हा जो झरा आहे हा पुढे ज्ञानेश्वर महाराजांनी काय त्याला निमित्त झाले, आणि हे माहीत असल्यामुळे ज्ञानेश्वर महाराजांनी काल वही सांगितले आपण, ते काय म्हणतात, हे अमृतानुभव आम्ही केला म्हणजे केलं म्हणजे काय. काय पूर्वी कोणाला, पूर्वी तुम्ही ब्रह्मरूप नव्हतात, मग आम्ही तुम्हाला ब्रह्मरूप केलं. तुम्हाला पूर्वी ब्रह्मरूपतेचं अज्ञान होतं म्हणून आम्ही ज्ञान करून दिलं. किंवा तुम्हाला पूर्वी ब्रह्मरूपतेचं ज्ञान होतं पण त्याचं विस्मरण झालं होतं. याच्यातलं काहीच झालं नाही, कारण त्या ठिकाणी ज्ञान नव्हतं. अज्ञान आणि ज्ञान दोन परस्पर विरुद्ध आहे. अज्ञानासमोर ज्ञान राहत नाही. अज्ञान गेलं का ते ज्ञानाचं ज्ञानपण घेऊन जातं, पण मूळ असणारं ज्ञानपण मात्र कुठं जात नाही. तेव्हा आम्ही केलं आहे काय नेमकं,
जर तुम्ही म्हणाल की ज्ञान ब्रह्माची तरी निवृत्ती केली, अविद्येची निवृत्ती केली, कोणतंच बोलणं बोलता येत नाही. मला वाटतं 7 हे दिले, त्याला काय म्हणतो, विकल्प दिलेत. अज्ञानाच्या ठिकाणी ज्ञान राहूच शकत नाही. आपल्या ज्ञानाच्या ठिकाणी ज्ञानस्वरूप आत्म्यात ज्ञानाची सिद्धीच होऊ शकत नाही, असे विकल्प दिलेत. मग ज्ञानोबारायांनी काय आपल्याला काही नवीन काही तत्त्वज्ञान मांडलं आहे का? कृष्णमूर्तींचं आहे, दुसरं काय आहे, असं नवीन काही मांडलं असं नाही. ते बरं हे वेदांनी काही निर्माण केलं असं पण ज्ञानोबारायांना कौतुक वाटत नाही, ज्ञानोबारायांना त्याचं पण काही वाटत नाही. हे सगळ्यांचं मूळचं स्वरूपच आहे. उलट ते म्हणतात उपनिषदांनी सांगितलं नसतं तरी मी हेच सांगितलं असतं, असं माऊली म्हणतात. महासिद्धे लाविली शेजान तो महासिद्ध मनुष्य कोण तरी श्री ज्ञानाधिराजू. हा महासिद्ध कोण आहे बा? ज्यांनी हे रोप लावले आणि कोणतं आहे त्याचं बीजारोपण न करता लावलेले, म्हणजे ते अफूट अभंग जे आत्मतत्व आहे त्याचं प्रकाशन त्यांनी ह्या मुमुक्षूसाठी किंवा सिद्धानुवाद म्हणलं तर सिद्धांना त्याचं कथन केलेलं आहे, सिद्ध वस्तूचं कथन केलेलं आहे, अनुवाद केलेलं आहे. सिद्धानुवाद असं आपण म्हणतो. अनुवाद म्हणजे आहेच ते, त्याचं फक्त काय केलेलं आहे, अनुवाद केलेलं आहे. अनुपश्चात वदती, मूळचं आहेच आहे ते. तरी असा कोण सिद्ध आहे? तरी ज्ञानाधिराजू संत सम्राट ज्ञानोबाराय हे त्या वेलीचे काय आहे लावणारे अशा प्रकारचे आहेत. आगा कलिकाले आकलिता जन हाती घेऊन ज्ञान खड्ग जाण अवतरला आत्मा पूर्ण ज्ञानेश्वर वेशे. आगा अहो ऐका, कलिकाले जन आकलिता, सगळ्या जगाला कलिकाळाने आकळलं होतं, फासा टाकला होता कलिकाळाने. दोन गोष्टी, कलिकाळ म्हणजे काळाचाही फासा आहे आणि त्या कलिकाळाचा कली म्हणजे कलह, स्पर्धा, असूया, तिरस्कार, हा अशा प्रकारचा हा कली आपण म्हणतो ना, अक्राळ विक्राळ कलिकाळ. म्हणजे हा कलिकाळ काय, या काळात जन्मलेल्या सगळ्या लोकांना स्वाभाविकपणे जसा खालारा धावे पाणी तशी विषयाशक्ती, बुद्धिमांद्य, कुतर्क, विपर्य अशा दोषांनी युक्तच ही प्रजा राहील. आणि अशा वेळेला ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की ज्ञानेश्वर काय कलिकाळ या आकळीता जन. मग आता सगळे कलिकाळ ज्या वेळेला कलिकाळाच्या फाश्यात सापडलेले आहे आणि कलिकाळ त्यांना पदोपदी दुःख देत आहे, अशा वेळेला हाती घेऊन ज्ञान खड्ग जाणं, त्यावेळेला हातामध्ये ज्ञानाचे खड्ग किंवा तलवार हातात घेतली आणि अवतरला आत्मा पूर्ण. आणि या ठिकाणी कोण अवतीर्ण झालं? तर आत्माच अवतीर्ण झाला. पण आत्म्याला अवतीर्ण होण्यासाठी काहीतरी उपाधी लागेल ना, ते कोणत्या उपाधीच्या योगाने? ज्ञानेश्वरोद्देशे. ज्ञानेश्वर अशा प्रकारचा त्या चैतन्याने किंवा आत्मचैतन्याने विग्रह धारण केला. आणि तो कशासाठी केला? याच्यासाठी काय आरतीमध्ये लिहिलं ना, लोपले ज्ञान जगी आणि हित नेनती कोणी, अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी, आरती ज्ञानराजा असं सांगतात. आगाध ज्ञानात ज्ञानविहीन निखळ ज्ञान मात्र संपूर्ण म्हणून ज्ञानेश्वर ऐशी खुन रोपा आली. आता कालच आपण तो अभंग पाहिला काय, ज्ञानदेव चतुराक्षरी मंत्र तू जपतू सर्वज्ञा आणि ज्ञानात ज्ञानविरहित ब्रह्मप्राप्तीची संज्ञा. इथं काय सांगतात? ज्ञानात ज्ञानविहीन, ज्ञानाचाही स्पर्श नाही आणि अज्ञानाचाही स्पर्श नाही. असा ज्ञानाचा स्पर्श कधी होईल? अज्ञानाचा असला तर अज्ञान निवर्तक ज्ञानाचा स्पर्श होईल. अज्ञानाचीच असिद्धी आहे तर ज्ञानाची कुठं सिद्धी होईल? म्हणून ज्ञान आणि अज्ञानाच्या अतीत असणारं निखळ ज्ञान मात्र संपूर्ण केवळ ज्ञानच आहे. ऐकी नाही, सूर्याला म्हटले की बाबा तुला कधी अंधकार माहीत आहे का? तर म्हणतो मला अंधकार माहिला नाही. 100 वर्षाच्या गुहेत चाल बरं, तिथं गेला तरी त्याला दिसेल का? का तो प्रकाशच होईल, तिथं प्रकाश होईल. मग त्याला म्हणजे जाऊ दे, तुला रात्र माहीत आहे का नाही? तो म्हणतो सूर्याने रात्र कधी पाहिली का? नाही. मग त्याला म्हणजे नसू दे रात्र माहीत, दिवस तर माहीत आहे का नाही? तो म्हणतो मला दिवस पण माहीत नाही, कारण तो नित्य प्रकाश रूप आहे. तसा या ठिकाणी निखळ ज्ञान मात्र संपूर्ण, त्याच्या ठिकाणी तो केवळ ज्ञान स्वरूपच आहे. तो काय आहे? प्रकाश स्वरूप आहे. त्याला प्रकाश स्वरूप असणाऱ्या सूर्याला जसा प्रकाश शब्द अंधाराच्या सापेक्ष आहे, त्यामुळं प्रकाश शब्द अंधाराच्या सापेक्ष असल्यामुळं अंधार त्याला कधीच माहीत नाही. मग अंधाराच्या विरोधी असतो त्याला प्रकाश म्हणतात. तो अंधारच माहीत नाही, अंधाराच्या विरोधी प्रकाश काय ते पण माहीत नाही. का तो प्रकाश रूप नाही का प्रकाश रूपच आहे? तसं म्हणून ज्ञानेश्वर आईशी खुनरूप आली, म्हणून त्याला ज्ञानेश्वर अशा प्रकारचं त्यांचं जे रूप आहे किंवा त्यांचा जो संकेत आहे तो संकेत केला गेला. उघडून केली मोकळी वाट गीतेश्वर प्रगट दाखविला लोका. आता सांगतात काय मध्ये राहिलं की एक, तेने श्री गीतालयाचे कपाट उघडून केली मोकळी वाट गीतेश्वर प्रगट दाखविला लोका. आणि मग तेने
त्याने म्हणजे त्या संत सम्राट ज्ञानेश्वर महाराजांनी गीतालयाचे कपाट, गीतारूपी घराचं कपाट किंवा दार उघडून मोकळी वाट केली. आता तुम्ही काय काय चोखा मिळायचा एक अभंग आहे, शुद्ध होऊन चोखा म्हणी, खट नट यावे आणि शुद्ध होऊनी जावे आणि दौंडी पिटी भावे चोखा मेळा, असं चोखा मेळांचा अभंग आहे. त्याप्रमाणे या ठिकाणी गीता माऊली नसे जाणे ताने सगळ्यांना या ठिकाणी उघडून केली मोकळी वाट आणि गीतेश्वर प्रगट दाखविला. आणि गीतारूपी ईश्वर किंवा गीतेमध्ये प्रतिपादन केलेला जो ईश्वर आहे तो प्रगट रूपाने, जो नित्यपरोक्ष आहे तो अपरोक्ष रूपाने तुम्हाला त्याचं दर्शन करून दिलं. तया गीतेश्वराचे दर्शन केल्या होतसे कलिकाल भग्न, मग करावया अमृतपान वाटिका रचली. मग गीतेश्वराचे दर्शन, त्या गीतारूपी ईश्वराचं दर्शन केलं की होतं काय, कलिकाल भग्न होऊन जातो, कलिकाळाचा नाश होतो. म्हणजे कलिकालाचा जो गीतेचं चिंतन करील त्याच्यावर कलिकाळाचा प्रभाव होत नाही. काळाचा तर प्रभाव होतच नाही, मरण माझे मरोणी गेले काळ गुलाम सलाम करी, परंतु कलीचा जो प्रभाव आहे, कलीमध्ये जे लोक आहे अनेक दोषाने ग्रस्त असे लोक जन्मतील असं सांगितलं. पण जे गीतेचं चिंतन करील त्याला त्या ठिकाणी कलिकाळाचा त्याच्यावर प्रभाव होणार नाही. मग करावया अमृतपान, आणि मग त्यांनी काय करावं, कलिकाळ भग्न करायचा आणि आता अमृतपान करायचं. म्हणजे आता पुन्हा कधीच आपल्याला मरण येऊ नये म्हणून वाटिका रचली. म्हणून त्यांनी काय केलं, राजाने जशी कौतुकाने काय केली, वाटिका किंवा एक आरामबाग तयार केली, त्याप्रमाणे वाटिका रचली. आणि ती वाटिका म्हणजे कोणती आहे, तर ती वाटिका जेथे विनारोपणे विन शाखा पल्लव विन विकासलिशे जाण अमृतलता, जेथे ज्या ठिकाणी विनारोपणे विन त्याचं आरोपण केलं नाही, म्हणजे तिला निर्माण केलं नाही, उत्पन्न केलं नाही. विनारोपणे विन शाखा पल्लव विन, आपण मग सांगत होतो मग हे विनारोपण का म्हणून एवढं म्हटलंय, कारण ही नित्यसिद्ध आहे. आरोपित केलेली असली तर ती उत्पाद्य होईल, आहे की नाही, पुन्हा ती विकारी होईल, ती विनाशी होईल. असे अमृता म्हणून माऊली काय म्हटले, आमचा अमृतानुभव म्हणजे काय आहे, पाण्यावर काढलेलं मगरीचं चित्र आहे की नाही. मूळ अधिष्ठानावर आम्ही अमृतानुभव लिहिला नसता तर आत्म्यात फार घट झाली असती, लिहिला म्हणून वाढ झाली असं काही नाही. आत्म्यामध्ये आम्ही काही विशेष निर्माण केला असं नाही. आत्मा हा सामान्य विशेष विवर्जित सामान्य स्वरूपात असल्यामुळं आम्ही त्याच्यामध्ये काही केलं असं म्हणता येत नाही. इथं कसं हे केलं की आपण आता जसं आत्तापर्यंत ज्ञानेश्वरीचं चिंतन केलं तर त्या ठिकाणी काय झालं, ह्या कलिकाल भग्न झाला, कलिकाळाचा नाश झाला. मग शाखा पल्लव, आणि नंतर काय केलं, त्या ठिकाणी लावण्या वाचून ह्या शाखा आणि पल्लव यांनी विहीन अशा प्रकारच्या आनंदलता या ठिकाणी आम्ही विस्तारित केली. अमृतलता विकासलीचे, अमृताची वेल या ठिकाणी विलासली. तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे, हरिनाम वेली पावली विस्तार फळी पुष्पी जान ओलावली, तेथे माझ्या मना होई पक्षीराज साधावया काज तृप्तीचे या, असा जसा एक अभंग आहे. तसं इथं अमृताच्या वेलीचा काय झालेला आहे, विस्तार झालेला आहे. आगा जे अमृता ते जीवविते म्हणून अनुभवामृत म्हणजे तयाते. आता ही जी अमृतलता आहे ना, ही करते काय, अमृता तेही जीवविते, अमृतालाही जीवन देणारी आहे. नंतर म्हणून अनुभवामृत म्हणजे तयात, याला अमृत असं नाव का आलेलं आहे, तर ही जी वेली आहे ती अमृतालाही जीवनदान देणारी. म्हणजे हे जे स्वर्गातलं अमर आहे ना, माऊलीनं सांगितलं काय की या ठिकाणी जे काळकुटाचे सहोदर मृत्यू भेने प्याले अमर, आणि ते देहाचे पुरंदर 14 जाती. त्याच्या कारण ब्रह्मदेवाच्या एका दिवसात 14 इंद्र मारतात. आणि म्हणजे ते काय करतात, अमृतपान करतात म्हणजे काय, त्याला वायाच्या अमृतपणाचा आभास हो, त्याला अमृतपणाचा आभासिक अमृत आहे, अमृत उगे आडनावाचा अमृत आहे. तसं नाही, त्या अमृताही उठी लाळ अमृते जेणे असं सांगितलं, त्या अमृतालाही लाळ घोटेल असं हे अमृत आहे. ह्या ग्रंथाचं एवढं महात्म्य. म्हणून म्हणतात अमृतलता विकासलिशे जाण, आणि जे अमृताते जीवविते म्हणून अनुभवामृत म्हणजे तयाते, म्हणजे लोक म्हणती जयाते अमृतायशे. आणि लोक ज्याला अमृत असं म्हणतात त्या अमृतालाही जीवन देणारं हे अनुभवामृत आहे. म्हणजे ह्या अनुभवामृताचं सेवन केल्यावर ऐक इच्छा राहील का पारलौकिक लोकांची इच्छा राहील,
काय पण तुम्हाला परलोकातलं सुख, दिव्य सुख पुढे केलं तर तुम्ही काय म्हणणार? आम्ही अमृत स्वरूप आहे, आमचं उष्ण घेऊन त्या ठिकाणी त्याला अमृत नाव, आडनाव प्राप्त झालेले. आता आम्ही कशाला त्याच्याकडे प्रवृत्त हो, आहे की नाही? आगा तया अमृती जे अमरपण ते अवघे की अनुमान प्रळयकारी मरण अमृताचे पाये. ते म्हणतात तया अमृती जे अमरपण, त्या स्वर्गातल्या अमृताला सेवन करणाऱ्याला अमरपण प्राप्त होतं. असं कोणी पाहिले का स्वर्गातले देव? ते अमृत कोणी पाहिलेलं नाही. ते अवघे की अनुमान, ते अनुमान आहे. म्हणजे ते परोक्ष आहे. इथं घ्यायचं अनुमान म्हणजे परोक्ष आहे. ज्या अर्थी वेदाने सांगितलं त्या अर्थी ते वेदप्रमाणे तिथं अमृत मिळतं. हे प्रत्यक्ष आहे का अनुमानिक आहे? ते स्वर्गातल्या अमृताचं प्रत्यक्ष आहे का अनुमानिक आहे? परोक्ष आहे की नाही? आणि प्रलय काळी मरण अमृताची पावे. आणि ज्या वेळेला प्रलय काळ वळतो तेव्हा स्वर्गातलं अमृत तेवढं राहतंय का ते अमृतालाच मरण येतं? अमृताला सुद्धा काय होतं? मरण येतं. या लागी हे अनुभव अमृत म्हणजे आताचे अमर अनुमान रहित हे सेविती ते होतं अनुभव अमृतीचे. म्हणतात या लागी हे अनुभव अमृत. म्हणून हे जे अनुभव अमृत आहे म्हणजे आत्ताचे अमर, ते हे आमचं जे अमर आहे हे साक्षात आत्ताच अमर आहे आणि याला अनुमान करायची गरज नाही. हा घे माझा अनुभव आणि भक्तिभाव भाग्याचा, हा आमचा काय आहे? अमर. त्या अमृताकडे कशाला आम्ही देऊ? जो अमृताशी तो ठेवी तो कांजी केवी सेवी तैसा भवी न भोगी रिद्धी. तुम्ही जरी म्हणले चिंतामणीच्या सडकायन तिथं काय काय आहे, कल्पतरूची उद्यान आहे, असं जरी सांगितलं तर आम्ही याला भाळणार नाही. आम्हाला आत्ताच अमर आणि ते अनुमान रहित आणि हे सेविती आणि ह्या अमृतानुभवाचं जे सेवन करतात ते अनुभवामृतची होती. त्यांचं काय होईल? अविनाशी अनुभवानेच ते संपन्न होतील. येथे समाधी समाधान जालिया सरळता लायजे जाणं अंतरायाची खुन हरपोनी जाये. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. म्हणा.